महाकारुणिक तथागत सम्यक संबुद्ध तथागतांचा सद्धम्म तथागतांचा आर्य श्रावक संघ या तीनही रत्नाला प्रथम त्रिवार अभिवादन करून ज्यांच्यामुळे आपणा सर्वांना हे तीन रत्न लाभले, ज्यांच्यामुळे आपणा सर्वांना हे सुखाचे दिवस आले, असे बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समग्र धम्मक्रांतीला शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहू. आजच्या या शुभमंगल प्रसंगी कुशल अशा मुहूर्तावर धम्मदेशनेच्या या सत्रामध्ये सहभागी झालेले सर्व श्रद्धावान उपासक उपासिका, बालक आणि बालिकांनो, आपण शास्त्र भगवान बुद्धाने ज्या मनुष्याच्या जीवनामध्ये परिपूर्णता साधण्यासाठी, म्हणजे साऱ्या दुःखातून मुक्त होण्यासाठी ज्या सद्गुणांची आवश्यकता आहे ते 10 सद्गुण तीन अंगांनी परिपूर्ण केल्यावर कोणत्याही सत्वाला साऱ्या दुःखातून मुक्त होता येते अष्टांगिक मार्गावर चालून. तर ते जे 10 सद्गुण आहेत, तर ते 10 सद्गुण म्हणजे बुद्धत्व प्राप्तीसाठी लागणाऱ्या पात्रता. जसे आपल्याला इकडे वेगळ्या वेगळ्या क्षेत्रामध्ये काही उच्च पदस्थ जागा जर असतील तर त्याची एक पात्रता असते, त्याची एक एज्युकेशन असतं की एवढ्या पद्धतीने जर तुमचं एज्युकेशन पूर्ण झालं असेल आणि तुम्ही एवढी पात्रता जर पूर्ण केली असेल तर तुम्हाला त्या उच्च पदावर जाता येते. हे साधारण व्यावहारिक जीवनातले जे पद आहेत, उच्च पद, मध्यम पद, परंतु बोधी ज्ञान हे सर्वात उच्च असं पद आहे. अनंत पद असेल, बुद्धत्व असेल, तर ते प्राप्त करण्यासाठी या 10 सद्गुणाला प्रत्येक सत्वाला धारण करावंच लागते, या 10 सद्गुणामधून. आणि हे 10 सद्गुण सुद्धा तीन अंगाने परिपूर्ण करावेच लागतात. ते केल्याखेरीज आपल्याला ते सर्वोच्च स्थान प्राप्त होत नाही, साऱ्या दुःखातून मुक्ती होत नाही, ज्याला की पारमिता म्हणून आपण ओळखतो. तर तथागत सम्यक संबुद्धांनी ज्या 10 पारमिता सांगितलेल्या आहेत त्याचे वर्णन बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेबांनी 22 प्रतिज्ञेमध्ये देखील सांगितलेलं आहे. दीक्षित बौद्धांना त्यांनी सांगितलेले आहे की तथागताने सांगितलेल्या 10 पारमितेचे मी पालन करेन अशी प्रतिज्ञा केली पाहिजे. मग जर त्या 10 पारमिता आपणास माहीतच नसेल, आपल्याला जर त्या माहीतच नसेल, तर मग आपण त्या कशा पालन करणार? अनेक लोक कधी कधी असे म्हणतात की हा बौद्ध धर्माचा माझा संपूर्ण अभ्यास झालेला आहे. ते शब्द मात्र बोलतात की संपूर्ण अभ्यास झालेला. जेव्हा आपण त्यांना विचारलं की मग भगवंतांनी कोणती शिकवणूक दिलेली आहे, सकाळी उठल्यापासून तर रात्रीपर्यंत, रात्री झोपल्यापासून सकाळपर्यंत
कसं जीवन जगण्याचं सांगितलेलं असं काही सांगा म्हटलं तर ते मुकेच बसतात किंवा दुसरंच काहीतरी सांगतात. मग तुम्ही तथागताचा धम्म सगळा जर अभ्यासलेला आहे, सगळा वाचलेला आहे, तर मग त्यामध्ये तुम्हाला त्यांनी सांगितलं असेल ना, की मनुष्याने कसं सद्गुणी बनावं, दुर्गुण कसे दूर करावेत म्हणून. अंधश्रद्धा, कर्मकांड, बुवाबाजी या सगळ्या गोष्टीतून बाहेर पडण्यासाठी प्रज्ञा कशी मदत करते, ती एक पारमिता आहे. आणि या सगळ्याच्या परे जाऊन एक मैत्री पारमिता या सगळ्यांना कशी सामावून घेते. तशा प्रकारे समुद्र हा जसा मैत्रीवान असतो, तो वेगवेगळ्या प्राण्यांना आपल्यात सामावून घेतो. तशा प्रकारे शास्ता भगवंताची मैत्री सुद्धा अगाध असते. राहुलावर आणि देवदत्तावर ते समान पद्धतीने मैत्री भावना करू शकतात. म्हणून हे सद्गुण जे सांगत असतात, ते सद्गुण सांगत असताना भगवान तथागत सम्यक संबुद्धाचं मैत्रीबळ एकदा भिक्षू लोक चर्चा करत होते. अहो आपले भगवान तथागत सम्यक संबुद्ध बघा ना किती मैत्री चित्तवान आहेत, की सार वैभव सोडून महाभिनिष्क्रमण करून बेघर बनून दारोदार भिक्षा मागून बोधी ज्ञानाला सम्यक संबुद्धीला प्राप्त झाले. तेवढ्यात भगवान जातात आणि विचारतात, भिक्षूंनो आपण कोणती चर्चा करत होतात? तर भगवान सांगतात, ते भिक्षू सांगतात, भगवान आम्ही आपल्या संदर्भात अशी चर्चा करत होतो, आपल्या ह्या गुणाचं वर्णन करत होतो. ते एकमेकात चर्चा करताना भगवंताला सांगतात, की भगवान आम्ही असे विचार करत होतो, की जेव्हा शाक्य आणि कोलियामध्ये वाद आणि कलह उत्पन्न झाला, एका नदीच्या पाण्याच्या वादावरून, तेव्हा आमचे शास्ता आपले भगवान राजकुमार होते आणि त्या शाक्य लोकाच्या संघाचे सदस्य पण होते. आणि जेव्हा कोली यांच्या विरोधामध्ये आता आपण युद्ध केलंच पाहिजे असं जेव्हा सेनापतीने ठराव मांडला, तर त्या ठरावाच्या विरोधात आपले राजकुमार उभे राहून मैत्रीची गोष्ट करतात. हे संपूर्ण विश्व युद्धानं नव्हे, आपल्याला मैत्रीने जिंकतात. तर तिथे युक्तिवाद करतात, सेनापतीला सांगतात, की मी थोडी चौकशी केली तर माझ्या लक्षात आलं, की कोलियांचा दोष आहे, पण आपल्या पण लोकांचा दोष आहे. छोट्याशा गोष्टीवरून जे नदीचे रक्षक आहेत, त्यांनी आपसामध्ये 2-2 गोष्टी बोलल्या. त्यावरून त्यांनी कुलगोत्रावरून शिव्या दिल्या एकमेकास. तर जशा कोली यांना शाक्यांना शिवे देताना असे म्हटले, हे शाक्य लोक कुलीन थोडीच आहेत. यांनी तर यांच्या पूर्वजांनी तर भावा बहिणीसोबतच लग्न केलेले आहे. आणि या शाक्यांनी सुद्धा त्यांना शिव्या देताना असं म्हटलं होतं, की हे कोली लोक शूद्र आहेत. हे तर शूद्र दासीची वंशज आहेत. तर सिद्धार्थ गौतम युक्तिवाद करून सांगतात, की सेनापतीला म्हणतात, की त्यांनी सुद्धा बोलल्यानंतर आपल्याही लोकांनी काही कमी नाही केली. आपले लोक त्यांना काहीतरी उलट-सुलट बोलले. तर डायरेक्ट युद्ध पुकारण्यापेक्षा काही 2-4 लोक आपल्याकडे आणि 2-4 लोक त्यांच्याकडे समजदार लोकांची एक समिती नेमावी आणि खरं आणि खोटं नेमकं काय त्याची शहानिशा करावी. डायरेक्ट युद्ध करणं चांगलं नाही. मैत्रीची गोष्ट करतात. कोलिये सुद्धा आपलेच भाऊबंद आहेत, आपलेच ज्ञातिगण आहेत. भावानी भावांना मारणे हा कुठला न्याय? पण सेनापती अधिकच तिथल्या तरुणांना चिघळून देतो आणि शेवटी तो ठराव सेनापतीच्या बाजूनं एकमतानं पास होतो. तर भगवान आम्ही ती चर्चा करत होतो, की एका बाजूने ठराव पास झाल्यानंतर आपले भगवान राजकुमार होते, उद्रेक करू शकले असते. त्याच्या विरोधात उठाव करू शकले असते. परंतु त्यांना युद्ध नको होते. त्यांना मैत्री हवी होती. त्यांना सगळ्यांना मैत्री भावनेने जिंकायचं होतं. परंतु शेवटी त्यांना तसे दंड पुकारले गेले. बघा त्यांची किती आघात मैत्री. एकीकडे त्यांचा तर शिरछेद करण्याचं बोलल्या गेलं.
दुसरीकडे त्यांच्या माता पिताची सगळी संपत्ती हिरावून घेण्याचं ठरवलं किंवा त्यांच्यावर सामाजिक बहिष्कार घालण्याचं ठरवलं. सिद्धार्थ गौतम म्हणतात की याच्यामध्ये माझ्या माता पितांचा काय दोष आहे? त्यामुळे ते दोन्ही गोष्टीचा दंड काय त्यांना देऊ नका. हा, माझ्यासोबत काय करायचं ते करा. तुम्हाला जर मी अपराधी वाटत असेल, पण मी तर अपराधी नाही, कारण युद्धच्या बाजूने मी कधीही उभा राहणार नाही. आणि तात्काळ सेनापतीनं सांगितलं की काही दिवसानंतरच युद्ध सुरू केलं जाईल आणि सगळ्या युवकांना सांगितलं की ज्यांनी 20 वर्ष पूर्ण केलेली आहेत त्यांना आता मात्र कंपल्सरी आहे की त्यांना युद्धात सहभागी व्हावं लागेल. तेव्हा सिद्धार्थ गौतम पुन्हा उठले आणि ते म्हणाले की माझा युद्धाला पहिला विरोध होता, आता पुन्हा मी सैन्यामध्ये भरती होणार नाही. तेव्हा त्यांना सांगण्यात आलं होतं की जेव्हा तुम्ही संघाचे सदस्य होत होतात, जेव्हा तुमची या सभागृहामध्ये दीक्षा झाली होती, तेव्हा हे सिद्धार्थ गौतमा शक्यांवर जर काही संकट आलं तर मी मी मात्र शक्यांच्या हितसंबंधासाठी झगडेल, लढेल, अशा प्रकारे आपण वचन दिलं होतं. तर मी न्यायाने लढेल असं म्हटलं होतं. मी म्हणजे असं काही युद्ध करेल असे नव्हे. आणि मी शक्यांच्या नियमाचं कुठलंच उल्लंघन केलेलं नाही. कारण पाणी एवढं महाग आहे का? रक्तापेक्षाही महाग आहे का? की जेणेकरून एकमेकांचं रक्त सांडवावं त्या पाण्यासाठी? जसं काही लोक पाहिले ना, मैत्री नसल्यामुळं टँकरचं जर पाणी आलं की त्या पाण्यासाठी छिट्या धरू धरू एकमेकाला चांगलं खुंदळ खुंदळ मारतात, डोके फोडतात, रक्त काढतात. अहो, एवढं कशाला छोट्या मोठ्या गोष्टीत घरात व्यवस्थित स्वयंपाक नाही केला, मनासारखं मीठ नाही पडलं किंवा पाणी नाही पडलं, भाजीमध्ये नीट पाणी नाही पडलं किंवा मसाला नीट नाही झाला, तर तेवढ्यावर क्रोधित होऊन मैत्री भावना न बाळगता पती लोक चिट्या धरून धरून पत्न्याला मारून रक्त काढतात. आणि छोट्या छोट्या मनासारख्या गोष्टी नाही झाल्यानंतर लोक एकमेकांसोबत अशा क्रूर भावनेने वागतात. जातीयतेच्या नावावर तर तो वैर तर सोडा सोडा. काय केलं त्या भगिनीनं? ती बिचारी मोठं शिक्षण घेत होती म्हणून तिच्यावर एकदम अन्य अत्याचार खैरलांजीमध्ये करावा. म्हणजे किती क्रूर भावना आहे. मैत्री बिलकुल नाही मानवामध्ये. अशा लोकांमध्ये मैत्री आहे का? बिलकुल नाही. पण राजकुमार आहेत, सर्व काय आहे. बरेच तरुण आपल्या बाजूने वळवून सेनापतीच्या विरोधात उभे राहू शकले असते. पण मैत्री आघात आहे. आणि जेव्हा सांगतात की मी युद्धात सहभागी होणार नाही, मग त्यांना दंडही पुकारले जातात. तर खुशी खुशीला दंड स्वीकारायला तयार होतात. पण शक्य लोकांची एक मोठी अडचण असते. कारण ह्या शक्यांवर कोशलाधिपती नरशाचे राज्य असते. सिद्धार्थ गौतम काय साधारण नसते, ते राजकुमार असतात. त्यांना जर दंडित करावं तर कोशलाधिपतीला सांगावं लागेल काहून केलं म्हणून. कारण कोशलाधिपतींचं जसं की महाराष्ट्राचं गव्हर्नमेंट जरी असेल तर यांच्यावर केंद्राचे काही अधिकार असतात. तशा प्रकारे शक्यांचं जरी राज्य होतं तरी कोशलाधिपतीला सांगितल्याशिवाय त्यांना मोठे काही निर्णय घेता येत नव्हते. ते मोठे पेचात पडले की सिद्धार्थ गौतमाला कोणता दंड द्यावा. तर भगवान, आम्ही तीच चर्चा करत होतो की आपल्या भगवंतानीच एक मैत्रीचा मार्ग काढला की मी परिवार बनतो, मी दीक्षा करतो, मी तुमचा देश त्यागून जातो. बघा ना, एवढं सगळं राजपाट वैभव सगळं काही सोडून त्यागून आपले भगवान ते सर्व काही आले फक्त मैत्री बळाने. त्यांना युद्ध नको होतो, त्यांना वैर नको होते. एवढंच काय, भगवान आम्ही आणखीही चर्चा करत बसलो की भगवान राजकुमार असताना शेतावर गेले असताना एक साधा पक्षी, एक साधा पक्षी बिचारा हंस पक्षी आकाशात उडतो आहे. कोणासोबत काही त्याचा गुन्हा नाही, काही वैर नाही. तो आपला बिचारा उडतो आहे आणि बाणाने त्याला धारातीर्थ जमिनीवर पाडावा, विषारी बाण मारावा देवदत्ताने. आणि तो पक्षी सिद्धार्थ गौतम बोधिसत्वाच्या समोर पडल्यानंतर, अजून तर बुद्धही नाही, तर त्यांच्या समोर पडल्यानंतर त्यांनी त्याला उचलावं, त्याला माया द्यावी, प्रेम द्यावी, त्याला आपल्या वस्त्रामध्ये त्याला थोडीशी ऊब द्यावी, तो बाण हळूवार काढावा, त्याच्यावर थोडासा इलाज करावा झाडपाल्याचा, आणि तो पक्षी पुन्हा एकदा त्या वेदनेतून बाहेर पडावा. देवदत्ताने यावे आणि माझी शिकार आहे म्हणून मला दे. शिकारीच्या नियमानुसार, शिकारीच्या धर्मानुसार तो माझा आहे. आणि सिद्धार्थ गौतम युक्तिवाद करतात की नाही, मारणारा कसा काय धनी होऊ शकतो? ज्याने वाचवला आहे तो तो धनी असतो, तो मालक असतो.
शिकारीच्या नियमानुसार मी त्याला मारलेला आहे, माझा निशाणा आहे, त्यामुळे तो माझा पक्ष आहे. ते म्हणतात नाही, मानवतेच्या नियमानुसार, मैत्री भावनेनुसार तो माझा आहे, मी त्याला जीवदान दिलेलं आहे. मारणारा कस काय मालक होऊ शकतो? दोघांचा युक्तिवाद न्यायालयात जातो. सिद्धार्थ गौतमांच्या बाजूनं न्याय लागतो, मैत्रीचा विजय. एका पक्षासाठी कायमची वैरत्व देवदत्ताने त्यांच्यासोबत पकडलं, पण बोधिसत्वांनी तेव्हा आपली मैत्री भावना सोडली नाही. एका पक्षांसाठी त्यांनी आपल्या भावाचं सुद्धा बाजू राखली नाही, त्यांनी त्या पक्षाची बाजू घेतली. एवढी करुणा, एवढी मैत्री, एवढी मैत्री. देवदत्तांनी त्या बदल्यामध्येच त्यांना खूप वेळ जीवे मारण्याचा प्रयत्न केला. एकदा नालागिरी हत्ती सोडून, क्रूर हत्तीला सोडून त्यांच्यावर मारण्याचा प्रयत्न केला. भगवंताला. तर भगवंत सांगतात की भिक्षूंनो, ही मैत्री आणि श्रद्धा कशी असते. भगवंतावर जेव्हा नालागिरी हाती भरधाव वेगाने भगवंताच्या दिशेने येतो, तेव्हा सारे भिक्षू आजूबाजूला पळून जातात. पण आनंद मात्र पळत नाही. भगवान आनंदाला म्हणतात की आनंद बाजूला हो. आनंद बाजूला हो, तो नालागिरी आहे. आनंद तो साधारण नाही, तो नालागिरी आहे, तो बाजूला हो. पण आनंद म्हणतात की नाही भगवान, मी बाजूला होणार नाही. भगवंत आपल्या मैत्री बळाने त्या नालागिरीला शांत करू शकत होते, पण कधी कधी कोणाचे गुण, कोणामध्ये किती शास्त्रा भगवान बुद्धाप्रती, या मैत्रीवानाप्रती, या कारुणकाप्रती किती श्रद्धा असते आगात, हा आनंदचा गुण प्रगट व्हावा म्हणून भगवान आपल्या मैत्रीवानाने अगोदरच नालागिरीला रोकत नाहीत. भगवंताच्या समोर येऊन आनंद उभे राहतात. भगवान म्हणतात आनंद बाजूला हो. बाकीचे भिक्षू सुद्धा म्हणतात की आनंद बाजूला हो, पण आनंद म्हणतात की नाही, पहिलं या नालागिरीला मला संपवावं लागेल, त्याच्यानंतर तो माझ्या भगवंताकडे जाईल. पहिलं त्याला मला संपवावं लागेल. एवढी श्रद्धा महाकारुणिकाप्रती, मैत्रीवानाप्रती आनंदचा हा एक गुण खूप विशेष होता. तो म्हणतो नाही, माझ्या भगवंतापर्यंत जायचं असेल तर पहिलं मला पार करून जावं लागेल, मला मारावं लागेल. आणि नालागिरी एकदम जवळ येतो, तर आनंद बिलकुल पळत नाहीत. 4-5 भिक्षू धावत पळत येऊन आनंदला उचलून घेऊन जातात. आणि भगवान आपल्या मैत्री बळाने फक्त एवढी मैत्री पाठवतात की नालागिरीला काही त्रास नाही झाला पाहिजे, फक्त त्याचा राग शांत झाला पाहिजे. बस आपल्या मैत्री बळाने भगवान त्याला हे करतात. उख्खीत खग्गमतिहत सुधारुनंतं धावंती योजन पथं गुलिमालवंतं. अंगुलिमालाचं पण उदाहरण, इध्वी विसंकत मनोजित वा मुनिंदू तंतेज साभोत ते जय मंगलानी. नालागिरी गजवरं अतिमत्त भूतं दावाग्गी चक्कमसनीव सुधारुनंतं. बापरे, दावाग्गी चक्क, नालागिरी गजवरं अतिमत्त भूतं दावाग्गी चक्कमसनीव सुधारुनंतं. मे तंबु शेख विधिना, मे तंबु, मेतंग म्हणजे मैत्रीचं पाणी त्याच्यावर शिंपडलं. म्हणजे असं तांब्यात घेताना मैत्री, चित्तामधली मैत्रीचा फवारा. मला हे प्रत्यक्षात माहिती, जेव्हा मी पूज्य गोयंका गुरुजीला भेटायला गेलो होतो, तेव्हा मला हा प्रत्यक्ष अनुभव आलेला आहे. ही गोष्ट एकदम बिलकुल सत्य आहे. जसं की आपण शेविंग करताना, कटिंग करताना गेल्यानंतर आपल्या डोक्यावर फवारे कसे मारतात कटिंग करताना, ते कटिंग करणारे लोक, तशा प्रकारचे मैत्रीचे तरंग फवारे अंगावर येतात एकदम स्पेशल मैत्री पाठवल्यानंतर. हे खरं आहे, मी स्वतः अनुभवलेलं आहे. एक भंतेजी थायलंडवाले आले होते, त्यांना विमानतळावर सोडायला गेलो होतो. तेव्हा जेव्हा मी हात जोडून उभा होतो, तर भंतेजी मला न बोलताच गेले. मी त्यांची सेवा केली तर माझ्या मनात आलं की अरे भंतेजी मला आशीर्वाद पण नाही दिला. परत चित्त ज्ञानी होते भंते. थोडे पुढे गेले, 10 मिनिटांना पुन्हा वापस आले. माझ्या चित्तातली गोष्ट जाणली, वापस आले आणि माझ्याकडे करुणेनं पाहिलं. काय बोलले ना, नुसतं करुणेनं पाहिलं. माझ्या अंगावर पूर्ण जणू की काय असा फवारा मारला, एवढा पूर्ण शीतल असा अनुभव आला. पण ते निघून गेले. अरे वा, मैत्रीचे तरंग.
मे तंबुशेख विधिना जितवा मुनिंदो तंते जसा भवतु ते जय मंगलानी. मैत्रीच्या त्या फवाऱ्यानं, मैत्रीच्या त्या जलानं, शुद्ध जलानं नालागिरीला शांत केलं. भगवान आम्ही तेच बघून विचार करत होतो, की आपले शास्त्र बघा ना, वाटलं तर तिथं सुद्धा युद्ध करू शकत होते. पण सगळं राजपाट, वैभव सगळं, सगळं सोडून आले. त्या प्राण्यासाठी सुद्धा बाजू घेतात. त्या देवदत्ताचं वैर वैर केलं देवदत्तानं कायमस्वरूपी. पण भगवंतानी मैत्रीच केली. त्याला पुढे चालून चिवरही दिलं. त्याला भिक्षुक बनवलं. दुसऱ्यांदा वरून दगड ढकलून भगवंताला मारण्याचा प्रयत्न केला. एकदा तर एक धनुर्धर शस्त्रधारी भगवंताला मारण्यासाठी पाठवला आणि त्याला मारण्यासाठी दुसऱ्या रस्त्यावर 2 लोक बसवले. त्यांना मारण्यासाठी आणखी तिकडे 4 बसवले. त्यांना मारण्यासाठी 8 बसवले. त्या 8 ला मारण्यासाठी दुसरीकडे 16 बसवले आणि तिकडे 32 लोक बसवले आणि कोणालाही सांगितलं नाही की तुम्हाला ते मारणार आहेत म्हणून. फक्त सांगितलं की या रस्त्याने एक माणूस येईल, त्याला तुम्ही मारायचं, अमक्या रस्त्याने यायचं आणि त्या रस्त्यावर 4 जण बसवले होते. म्हणजे हे 64 लोक या 32 ला मारतील, हे 32 लोक ह्या 16 ला मारतील, हे 16 लोक ह्या 8 जणांना मारतील, 8 जण ह्या 4 जणांना मारतील, हे 4 जण त्या दोघाला मारतील आणि ते दोघं त्या एकाला मारतील की ज्यानं बुद्धाला मारलेलं आहे. म्हणजे सगळे पुरावे नष्ट होतील आणि या 64 लोकांना मग आपण या 32 लोकांना मारण्याच्या गुन्ह्याखाली फाशी देऊन टाकू. म्हणजे बुद्ध मारण्याचा पुरावा नष्ट होईल. पण जो येतो बाण बिचारा घेऊन येतो, वरून बघतो शास्ता भगवान चक्रमण करत असतात. आणि तो जसाही बाण ताणतो तेव्हा भगवान आपल्या मैत्रीचं वलयानं पूर्ण तरंग पूर्ण पूर्ण मैत्री बलानं पूर्ण मैत्री बलाने व्यापून काढतात. तो बिचारा बाण सोडू शकत नाही. हतबल होऊन जातो पूर्ण आणि तसाच भगवंताकडे येऊन भगवंताला शरण जातो. भगवंत त्याला बसल्या बसल्या आनापानसती शिकवतात. त्याला मैत्री भावना शिकवतात, कशी मैत्री करायची. म्हणून तो म्हणतो, अहो भगवान, मला शास्त्राचं खरंच दर्शन झालं, धम्माचं दर्शन झालं नसता माझ्या हातून हे काय घडणार होतं. आता मी मात्र माझा स्वतःचा जरी प्राण गेला तरी चालेल, परंतु मी मात्र आता शास्ता भगवंताचा खून नाही करू शकत. भगवान म्हणतात, तूच नाही, या संसारात कोणीच करू शकत नाही, कारण मी पारमिता त्यासाठी नाही केल्या. पारमिता माझ्या परिपूर्ण असल्यामुळे सम्यक संबुद्धाला कोणी मारू शकत नाही. त्यांच्या अंगाचं रक्त काढू शकतात. आणि मग तो बिचारा उठला, श्रोतापन्न झाला आणि श्रोतापन्न होऊन उठला आणि बिचारा चालला. थोडं विसरूनच गेला. त्यांनी सांगितलेल्याच रस्त्याने चालला. तिकडे 2 जण टपलेलेच होते रस्त्यावर. श्रोतापन्नचा खून होऊ शकतो. तर ते दोघं तिकडे टपलेलेच होते. भगवान शास्ता सम्यक संबुद्ध आपल्या पूर्ण बळानं, बोधी बळानं जाणत होते. तर त्याला सांगतात की सद्ग्रस्ता त्या रस्त्याने नको जाऊ, दुसऱ्या रस्त्याने त्याला पाठवून देतात. तो बिचारा सुखपूर्वक दुसऱ्या रस्त्याने येतो. हे दोघं दिवसभर वाट पाहतात की तो एक जण येणार होता, का नाही आला. म्हणून पुन्हा त्या रस्त्याने येतात. तर पुढे भगवान दिसतात. ते दोघंही येऊन म्हणतात, चला भगवंताचं दर्शन घेऊ. भगवान त्यांनाही उपदेश करतात. त्यांनाही लाभ होतो. तेही श्रोता. इकडे यांना मारण्यासाठी 4 जण बसलेले असतात. हे दोघं इकडे गेले तर भगवान त्यांना दुसऱ्या रस्त्याने पाठवून देतात. ते 4ही येतात, 8ही येतात, 16 येतात. असे करत सगळे येतात. भगवंताचं दर्शन घेतात. भगवान एकालाही मरू देत नाहीत. आपल्या मैत्री बळाने सगळ्याला जीवित ठेवतात आणि धम्माचा साक्षात्कार करून देतात. एवढी अगाध मैत्री. भगवान असं नाही करत की भगवंताला माहित आहे तर राजाला बोलून की राजा बघ, या देवदत्ताने काय प्लॅनिंग केली, किंवा राजा बी त्याच्यामध्ये सहभागी आहे. तर भगवंताने असं नाही केलं की दुसऱ्या राजाला बोलून की बघा यांनी मला मारण्याचा प्रयत्न केला, यांच्याबद्दल युद्ध करा, किंवा प्रजेला नाही भडकावलं. भगवंताने मैत्री केली, मैत्री केली, करुणा केली. ते तर परेशानच झाले की चला बुद्धाला नाही मारू शकले, पण हे एकमेकाला का नाही मारले, यांनी सगळ्यांनी एकमेकाला का नाही मारलं. मग जेव्हा त्यांना कळलं की अरे, त्या एकाचा रस्ता दुसरीकडून पाठवल्यामुळं, हे सगळ्यांचेच रस्ते दुसरीकडून पाठवल्यामुळं कोणीच कोणाला मारू नाही शकले. मैत्री, अगाध मैत्री, खूप मैत्री बल असते, खूप मैत्री करुणा असते त्यांच्यामध्ये. भगवंत सांगतात की ही मैत्री केवळ तथागतामध्ये नाही, त्यांच्या अनेक शिष्यामध्ये सुद्धा एवढी पारंगत, एवढी पारंगत, एवढी पारंगत होती, खूप मोठ्या प्रमाणामध्ये पारंगत होते. राणी मल्लिकाचं उदाहरण घ्या. भगवंत सांगतात की भिक्षूंनो, मी जेव्हा परिपक्व नव्हतो तेव्हा सुद्धा मी अनेक जन्मामध्ये अशा मैत्रीच्या पारमिता पूर्ण केलेल्या आहेत. आणि जेव्हा मी सम्यक संबुद्ध झालो तर मी तो धम्म शिकवला, मैत्री करायला शिकवलं, तर माझे अनेक ग्रस्त उपासक उपासिका, अनेक भिक्खू भिक्षू मैत्रीमध्ये पारंगत झाले. राणी मल्लिकाच्या संदर्भातलं उदाहरण, एक ब्राह्मण असतो आणि त्याची
खूप सुंदर अशी एक कन्या असते, पुत्री असते. आजूबाजूच्या प्रदेशामध्ये तिच्या एवढं लावण्यवती कोणी नसते. वयात आल्यानंतर ती अधिकच रूपवान दिसते. ब्राह्मण तिच्यासाठी असा योग्य पती शोधत असतो. जोही कोणी राजकुमार किंवा कोणी येईल, तर त्यांना तो असं म्हणून पाठवून देतो वापस, की तुम्ही माझ्या मुलीच्या पायाचा दास म्हणून सुद्धा राहण्याच्या पात्रतेचे नाही, असं म्हणून तो हाकलून देत असतो. मोठे मोठे राजे कुमार असे येऊ येऊ जातात. त्यामुळे जिकडे तिकडे एकच चर्चा असते, की ह्या रूपवतीला असं कोण मिळणार आहे? तो म्हणतो असेल कोणीतरी, नक्की मिळेल. ती ब्राह्मणी त्याला वारंवार समजून सांगते, पण तो तसा हट्टी असतो. त्या मुलीला सुद्धा नंतर असा मोठा गर्व उत्पन्न होत जातो आपल्या सौंदर्यावर. खूप गर्व उत्पन्न होऊन जातो. गर्व उत्पन्न झाल्यानंतर एक दिवस शास्ता भगवान एका जंगलामध्ये ध्यानस्थ बसलेले असतात. तर पाहतात, की आज माझ्या बोधी मंडलामध्ये कोणाला लाभ होणार आहे? तर भगवंताच्या लक्षात येतं, की ही जी मुलगी आहे, ही सुंदरी जी आहे, हिच्या माता-पिताला लाभ होणार आहे. असं जाणून भगवान तिथे येऊन बसतात आणि त्या जंगलामध्ये हा ब्राह्मण सुद्धा जातो. आणि जेव्हा तो बघतो त्यांना, तर म्हणतो, "अहो, हा मुलगा आहे, माझ्या मुलीचा पती होण्यासारखा आहे. याच्या पायाची दासी बनून राहू शकते माझी मुलगी. बाकीची मुलं माझ्या मुलीच्या पायाचे दास बनून सुद्धा शोभत नाहीत. पण यांच्या पायाची दासी माझी मुलगी बनून राहू शकते. यांना मी विनंती करतो, की माझ्या मुलीशी लग्न करशील का?" म्हणून भगवंताकडे येतो आणि म्हणतो, "माझी अतिरूपवान, अति लावण्यवती एक मुलगी आहे. ती विवाहास पात्र झालेली आहे. मी तिचा मंगल परिणय करू इच्छितो. तर माझी अशी इच्छा आहे, की तुम्ही तिचे पती बनावे. तुम्हाला तिला तुमच्या पायाची दासी बनवून स्वीकार करावे." भगवान काही बोलत नाहीत आणि म्हणतात, "इथंच थांबा, मी तिला आत्ता घेऊन येतो." भगवान म्हणतात, "ठीक आहे." आणि तो घाई-घाई घरी जातो. रस्त्याने ओरडतच जातो, की "बघा, बघा, आम्ही म्हटलं होतं ना, एक दिवस अशा प्रकारचा मुलगा मिळेल, नवरदेव मिळेल." तर सगळ्या गावचे लोक म्हणतात, "बघू तरी असं काय भेटलंय?" मग सगळे लोक त्याच्या पाठीमागे, ती ब्राह्मणी पण त्याच्या पाठीमागं. भगवान तोपर्यंत काय करतात, जिथं बसलेले असतात ती जागा सोडतात आणि दुसऱ्या ठिकाणी जाऊन बसतात. दुसऱ्या ठिकाणी जाऊन बसतात आणि तो येतो आणि ती ब्राह्मणी म्हणते, "कुठे आहे तो?" "मी इथंच म्हटलं होतं," म्हणे, "भला सज्जन वाटत होता," म्हणे. "मी सांगितलं होतं इथंच बस," म्हणे, "पण कुठे गेला काय माहीत?" तर त्या ब्राह्मणीने जवळ जाऊन पाहिलं. "कुठं बसलेला होता?" म्हणे. "मी इथं बसलेला होता," म्हणे. तर ज्या गवताच्या आसनावरती भगवान बसलेले होते, तर भगवान तिथून उठल्यानंतर त्या गवताची एक सुद्धा काडी इकडे-तिकडे हललेली नव्हती. जशीच्या तशी होती. एवढे दक्षपणे उठतात बुद्ध. बुद्ध उठताना, बसताना, चालताना एकदम बुद्धचर्या फार विशेष रूपाची असते त्यांची. चालताना ते बोधिमंडलामध्ये फार भव्य-दिव्य चालतात. ज्यांना ते पाहायला मिळाले ते फार पुण्यवान लोक आहेत, की ज्यांना बुद्धाचं चालणं, बसणं पाहायला मिळालं. उठल्यानंतर गवताची एक काडी सुद्धा इकडे-तिकडे हलली नव्हती. जसंच्या तसं आसन होतं. तर त्या ब्राह्मणीने तेव्हाच ओळखलं. म्हणे, "अरे, हा काय साधारण व्यक्ती नाही," म्हणे, "साधारण मुलगा नाही." आणि थोडं पुढे गेल्यानंतर भगवंतांनी आपल्या एका पायाचं निशाण सुद्धा तिथं सोडून आले होते. आपल्या पंजाचं निशाण. त्या ब्राह्मणीनं पाहिलं आणि म्हणे, "ब्राह्मणा इकडे ये. जर हे पाऊलाची खूण आणि हे पाऊल तू पाहिलेल्या त्या मुलाचे जर असतील, तर तो तुझ्या मुलीसोबत लग्न करणार नाही, दासी म्हणून स्वीकारणार नाही. कारण हे पूर्ण जीवनमुक्त महापुरुषांच्या पायाचे खूण आहेत." तो ब्राह्मण म्हणतो, खरपट तोंडाचे, "मी खूप शोधून मुलगा भेटला, असं काही अपशकुन बोलू नको," म्हणे, "असं काही मधा-मधात बोलू नको," म्हणे. "गुपचूप बस," म्हणे, "ते मला हो म्हटलेलं आहे," म्हणे. "येऊन घेऊन या," म्हणे, "मुलीला," असं म्हटलेलं आहे. ते पुन्हा म्हणते, "अरे ब्राह्मणा, मी या लक्षणाची जाणकार आहे. खरंच हा पाऊल जर त्या तू पाहिलेल्या त्या मुलाचा जर असेल ना, तर तुझ्या मुलीसोबत लग्न तर काय, तो तुझ्या मुलीकडे पाहायला पण तयार होणार नाही." म्हणे. आणि तेवढ्यात दूर त्यांना भगवान बसलेले दिसतात. तर तो म्हणतोय, "थांब, थांब, बघ, बघ, तो बघ." तिथं बसलेला आहे आणि ते सगळे सगळे पळत तिथे येतात त्या मुलीला घेऊन. भगवंताच्या बाजूला त्या मुलीला उभं करतात आणि मग सांगतात, की "ही माझी मुलगी, हिचा तुम्ही आता पत्नी म्हणून, दासी म्हणून स्वीकार करा." तेव्हा भगवान आपलं पूर्ण जीवनाची स्टोरी त्यांना सांगतात, की "मी जेव्हा नुकताच वयात आलेलो होतो, मी 14-16 वर्षाचा झालो होतो, तेव्हा माझ्या पितांनी सर्व गुण संपन्न यशोधरेसोबत माझा मंगलप्रेम लावून दिला आणि त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा अशा हजारो मुली 16 ते 20 वयोगटातल्या नियुक्त केल्या फक्त मला लुभावण्यासाठी. 3 महाल बनवले, उन्हाळा, हिवाळा, पावसाळ्याचे अंतःपुर बनवलं आणि त्या सगळ्याच लावण्यवती नुकत्याच वयात आलेल्या त्या मुली,
ज्या की सहज कोण्याही साधू संन्याशाला लुगू शकतात, आपल्या पायावर लोटंगण घ्यायला लावू शकतात, जीवनभर आपला दास बनवू शकतात. अशा त्या सगळ्या गुणांनी संपन्न त्या कोऱ्या कोऱ्या मुली त्या वनामध्ये फिरताना जसं की हत्तीनेच्या कल्पामध्ये एखादा गजहंस फिरावा अशा प्रकारे सिद्धार्थ गौतम बोधिसत्व असताना माझ्या अवतीभोवती फिरत होत्या. 1 2 3 नाही, कितीतरी वर्षपर्यंत हा प्रयोग चालला. मी तेव्हाही सुद्धा त्या मुलींच्या कुठल्याही बोलण्यावर, चालण्यावर, त्यांच्या मुरडण्यावर, त्यांच्या जीभ हलवण्यावर, त्यांचे डोळे मिचकावण्यावर, त्यांच्या गायनावर, त्यांच्या लताविली सारख्या कमर हलवण्यावर, कुठल्याही त्यांच्या लुभावण्या गोष्टीवर मी लुभावल्या गेलो नाही. ब्राह्मणा, एवढंच काय, स्वर्गातील सगळ्या पर्या सुद्धा येऊन जर माझ्या प्रती आशा करू लागल्या तरी माझ्या मनात तर थोड्याही शिवू शकत नाही. अरे ब्राह्मणा, तुला सांगू, कदाचित जर माझा पाय विष्ठेने कुठं भरला, मी तुझ्या मुलीला माझी पत्नी म्हणून स्वीकारणं तर सोड, तिला दासी म्हणून स्वीकारणं तर सोड, तिच्या अंगाला स्पर्श करायचं तर सोड, यदा कदाचित माझा पाय जर कुठल्या घाणीनं भरला तर ते भरलेला पाय सुद्धा मी तिला लावायला तयार नाही, असं म्हटले. असं म्हटल्याबरोबर त्या मुलीला खूपच क्रोध उत्पन्न झाला. तिला वाटलं माझ्या सौंदर्याची तो खूपच मोठी चेष्टा केली. पण त्या क्षणी त्या ब्राह्मणीमध्ये धर्मसंवेग उत्पन्न झाला की अरे कायोज गुच्छ सकलो दुगंधो गच्छन्ति सभ्ये मरणं आपण गाथा म्हणतो ना की हे कायोज गुच्छो सकलो दुगंधो. अरे काया कोणत्याही बाजूनं बघा, डोक्यापासून पायाकडे बघा, पायापासून डोक्याकडे बघा, किंवा तिरपी बघा, आतून बघा, बाहेरून बघा, सगळी घाण घाण हा घाण आहे. कायोज गुच्छो सकलो दुगंधो, आतून सगळी गंदगी गंदगी आहे. पू आहे, घाम आहे, पीप आहे, लाल आहे, मेकुड आहे, शेंबूड आहे, लघवी आहे, विष्ट आहे, सगळं काही घाणच घाण आहे, काहीच नाही. कायोज गुच्छो सकलो दुगंधो गच्छन्ति सभ्ये मरणं हंचक. ही मरण धर्मी आहे. आपण गाता म्हणतो ना, नमामि बुद्धं, नमामि धम्मं, नमामि संघं. अरे ही काय, त्या ब्राह्मणीला तुरंत कायानुपस्थना जागृत झाली आणि ती बसल्या बसल्या तिथं श्रोतापन्न झाली. तिला कळलं की अरे काया कशी नश्वर आहे, आणि ते ऐकता ऐकता ब्राह्मण सुद्धा तो श्रोतापन्न झाला. पण त्या पुरीला मात्र खूप क्रोध आला. रागारागातच ती मुलगी तिथं माता पित्यांना सोडून आणि भगवान बुद्धावर राग धरून रागारागात जंगलात निघून गेली. आणि मग जंगलात निघत जात जात असताना, नदीच्या किनाऱ्यावर जात असताना एका राजाची नजर तिच्यावर पडली. आणि राजाला ती लावण्यवती आवडल्यामुळे त्यानं तिला राणी म्हणून स्वीकार केला, तिच्यासोबत लग्न केलं, ती राणी राणी झाली. पण झाली तर बिचारी मल्लिकांची सवत म्हणून गेली तिकडं. तर तिथं ही खूप बुद्धाला मानणारी, भगवान बुद्धाचा सत्कार सन्मान आदर सत्कार करणारी, जणू की आपले चक्षु, भगवंताला धम्माला संघाला पाहिल्याशिवाय तिला करमायचं नाही या गेला. ते नित्य नेमानं भगवंताला बोलवायची. ते एकदा हिच्या 500 मैत्रिणी होत्या. तर राजघराण्यातल्या स्त्रियांना वारंवार बाहेर जाणे किंवा बाहेरच्या पुरुषांना राजघराण्यात येणे हे फार अवघड असतं, कारण जिथं तिथं पहारा असतो. मग त्या एक दिवस सगळ्या म्हणू लागल्या की म्हणे भगिनी, मैत्रिणीला त्या मल्लिकेला, की भगवंताचं दर्शन झाले, खूप दिवस झाले भगवंताचे दर्शनच नाही झाले, राज दरबारामध्ये भगवान काय दिसत नाही, तर मी काहीतरी युक्ती करा ना. तर मग या राणी मल्लिकेनं युक्ती केली. सगळ्या जणीच्या रूमला एक एक छिद्र पाडलं. म्हणजे या राजमार्गावरून भगवान भिक्खू संघ जातो, आपण या छिद्रातून पाहूनच त्यांचं दर्शन घेत जाऊ. भगवान बुद्धाचा बदला काढण्यासाठी म्हणून ही जी मुलगी आहे, जी रागारागा तिकडे त्या राजाची राणी झाली होती बुद्धावर राग म्हणून, तर बुद्धाचा बदला घेण्यासाठी म्हणून तिने एक दिवस राजाला आपल्या मायाजाळात फसवलं आणि म्हणे महाराज, ही राणी काही चांगली नाही म्हणे मल्लिका. काय, कारण तिच्या सगळ्या मैत्रिणी इथून येणाऱ्या जाणाऱ्या युवक तरुण मुलांना पाहण्यासाठी घराला छिद्र पाडून बसल्यात. राजाने ते पाहिलं तर राजाला खूप क्रोध आला. राजाने मल्लिकेला बोलवलं, म्हणे काय मल्लिका, हे काय सुरू आहे? तेव्हा ती म्हणाली की राजन, तसं नाही आहे. शास्त्र भगवंताचं दर्शन आम्हा स्त्रियांना राजकुलीन असल्यामुळे रोज होत नाही, आणि आम्ही रोज दर्शन घेऊ इच्छितो, आणि तसं शक्य नाही, म्हणून आम्ही रस्त्याहून जाताना आपल्या घराला छिद्र पाडलेत की जेणेकरून शास्त्र भगवंताचं दर्शन व्हावं. तेव्हा राजा खुश झाला. अरे वा, ही तर खूप चांगली गोष्ट आहे. तिने आणखी सुद्धा एक युक्ती केली. एकदा तर असं केलं, एकदा तर आली आणि म्हटली की महाराज, या मल्लिकेचं काय तुमच्यावर प्रेम नाही म्हणे. महाराज म्हटले नाही नाही, ती तर बुद्धाची शिष्य आहे, मी पण आहे, आणि तिथं खूप चांगले पुण्यवान आहे, आणि तिचं माझ्यावर खूप प्रेम आहे. तर ही सांगू लागली नाही नाही म्हणे, तुमच्यावर बिलकुल तिचं प्रेम नाही म्हणे. कसं काय? तर बघा म्हणे एक प्रयोग करून. म्हणे काय? हिने काय केलं, नोकराकडून 500 कोंबड्या मागवल्या, जिवंत कोंबड्या, आणि 500 कोंबड्या आणल्या. म्हणे महाराज,
ह्या घ्या आणि सांगा म्हणे तुम्ही तुमच्या राणीला मल्लिकाला की म्हणावं की राजासाठी या कोंबड्याचं मांसाचं भोजन करून पाठव. तर राजा हसला आणि म्हणे नाही ती तर पाठवणार नाही म्हणे. ती कशाला प्राणी हत्या करेल? ती तर बुद्धाची शिष्य आहे ना, ती नाही करणार म्हणे, हे तर मलाच माहित आहे. नाही पण पाठवून तर बघा म्हणे. नाही ना म्हणे, काय पाठवायची गरज नाही, ती नाही पाठवणार म्हणे, ती मारणारच नाही म्हणे. अहो महाराज, पण तुम्ही एकदा करून तर बघा हा प्रयोग. तर राजाने तिच्या समाधानासाठी पाठवल्या 500 कोंबड्या. राणी मल्लिकाकडे समोर ते 500 कोंबड्या जिवंत घेऊन आले म्हणे की राजाने याची भाजी करून मागवली. राणी मल्लिका म्हणाली की मी बुद्धाची शिष्य आहे आणि मी हत्या करणार नाही. वाटल्यास राजाने माझा वध केला किंवा मला राणी पदावरून काढून मला देश त्याग करायला लावले किंवा माझा शिरच्छेद केला तरी ते मान्य आहे, परंतु मी हत्या करणार नाही, कारण त्याचा काय परिणाम होतो हे मला माहित आहे. एका प्राण्याची जर आपण मान कापली, त्याच्या मानेमधून जेवढे रक्ताचे थेंब पडले तेवढ्या वेळेस आपली मान कापल्या जाते आणि त्याच्या अंगावर जेवढे केस आहेत तर तेवढ्या वेळेस तो प्राणी व्हावा लागते. त्यामुळे मी ते काही करणार नाही. आणि त्या सगळ्या कोंबड्या वापस आल्या. कोंबड्या वापस आल्यानंतर म्हटली, बघलं का तुमच्यावर राणीचं प्रेम नाही. तर राजा हसला म्हणे, मी तुला अगोदर सांगितलं होतं की ते काय करणार नाही. याच्यात काय विषय साहेब, याच्यात काय प्रेमाची गोष्ट आहे म्हणे. मी ती ती हत्या करणार नाही, मी पण करत नाही, त्यामुळं तिने वापस पाठवल्या. नाही नाही म्हणे महाराज, आता एक काम करा, ह्याच कोंबड्या आता पुन्हा वापस पाठवा आणि असं म्हणावं की भगवान बुद्ध आणि भिक्खू संघाला आता याची भाजी करून पाठव, बघा ती पाठवते की नाही करू. त्यावेळेस भगवान म्हणतात नाही पाठवणार म्हणे. पाठवा तर खरी म्हणे, बघा ना पाठवते की नाही. राजा म्हणाले की नाही पाठवणार म्हणे ती. अहो पण महाराज तुम्ही पाठवून तर बघा. मग राजाने पुन्हा त्या कोंबड्या पाठवल्या. पण हिनं काय आले केली, हिनं काय केलं, त्या जिवंत कोंबड्या बाजूला केल्या आणि नोकराला पैसे देऊन मेलेल्या कोंबड्या राणी मल्लिकाकडे पाठवल्या, मेलेल्या 500 दुसऱ्या. हे राजाला माहितच नाही की हिनं ही चालाकी केली म्हणून. हिनं काय केलं, ते जिवंत कोंबड्या बाजूला ठेवल्या आणि मेलेल्या पाठवल्या आणि म्हटलं की आता याचं भोजन भिक्खू संघासाठी सांगितलेलं आहे राजा. तिनं पाहिल्याबरोबर म्हणे सगळ्या जणी म्हणे, अगं बघ भगिनींनो, मैत्रिणींनो, इकडे या म्हणे. जसं आपण कांदे बटाटे टमाटे भाजीपाला कापतो तसं आपण याचे काही गुन्हेगार नाही, हे अगोदरच निश्चित झालेलं आहे म्हणे. त्यामुळे आपला काही गुन्हा नाही, आपण कशामध्ये दोषी नाही. चला मैत्री भावनेनं एक काम करा की सगळ्या सगळ्या जणी कामाला लागा, आपण भाजी करून पाठवू. आणि जेव्हा त्यांनी ती भाजी करून पाठवली तेव्हा राजाच्या मनात थोडी शंका आली, थोडा रागेच भरला राजा. हिनं मात्र हे थोडी कळ लावून दिली. आणि एकदा तर राजा नेमका राणी मल्लिकाच्या दरबारात येण्याचा दिवस होता. राण्याचे काही दिवस ठरलेले असायचे. तर हिनं काय युक्ती केली, ह्या मुलीनं, ही सुंदरी दिसणारी, हिनं काय युक्ती केली, आपल्या चुलत्याच्या आणि त्यांच्या माध्यमातून एक विषारी सापाचं पिल्लू बरोबर राजाला जी बासरी वाजवायची सवय होती त्या बासरीमध्ये सोडून ठेवून विषारी, आणि त्याच्या एका साईडचा दरवाजा खुलला, एका साईडचा दरवाजा बंद करून दुसऱ्या साईडचा दरवाजा थोडासा हे ठेवला की जेणेकरून राजाने ते उचलल्याबरोबर त्या छिद्रामधून त्याने फणा काढून राजाला मारलं पाहिजे. आणि नेमकं ते राणी मल्लिकाच्या दरबारात नेऊन ठेवलं. आणि राजा राणी मल्लिकाकडे आला, बसला, हसनस्त झाला. वंदन दर्शन आधी झाल्यानंतर, राजाचा मान सन्मान आधी झाल्यानंतर जेव्हा तो बसून त्या बासुरीला घ्यायला गेला, तर तेवढ्या त्या बासुरीच्या छिद्रातून एकदम सापाने असा फणाच काढला. राजा एकदम भयभीत झाला आणि मग राजाला मात्र अतिक्रोध उत्पन्न झाला आणि मग राजाच्या लक्षात आलं की ही मल्लिका खरंच मला मारू इच्छिते, पण ही प्लॅनिंग तिची होती. आणि मग त्याने सांगितलं की आताच्या आता ह्या राणी मल्लिकाला आणि हिच्या सगळ्या सगळ्या 500 मैत्रिणीला एका रांगीत उभं करा. एका रांगीत उभं केलं आणि त्या सगळ्या जणीला एका रांगीत उभं केलं आणि एक असा धनुर्धर आणला आणि म्हणे तू असा बाण मार की ह्या 500 जणीच्या छातीतून आर पार एकदाच गेला पाहिजे. त्या सगळ्या जणी उभी राहिल्या, भयभीत झाल्या सगळ्या जणी. पण ही मैत्रीमध्ये पारंगत होती. बघा मैत्री कशी असते. राणी मल्लिका मैत्रीमध्ये एवढी पारंगत होती, तर ती सगळ्या जणीकडे गेली आणि म्हटली की भगिनींनो, मैत्रिणींनो, तुम्ही भयभीत का आहात म्हणे. तुम्हाला शास्त्र भगवान बुद्धाच्या वचनावर विश्वास नाही आहे का, की आपण निर्दोष आहोत म्हणून. आपण निर्दोष आहोत हे सत्य आहे, कारण आपला काहीही गुन्हा नाही आहे. आपण काहीही केलेलं नाही. राजा कोणाच्या बहकाव्यात येत आहे किंवा राजा असं का करत आहे, राजा अज्ञानी आहे. असं समजा की राजा अज्ञानी आहे, राजाने ह्या केलेल्या कर्माचं फल त्यालाही न मिळो आणि आम्ही जर निर्दोष असेल तर हा विषारी बाण आम्हाला काही करणार नाही, असं चित्त बनवा आणि डोळे मिटून शांतपणे उभे राहा. राजावर पण क्रोध करू नका म्हणे, मैत्री भावना करा, मैत्री भावना करा. आणि तिचं ऐकल्याबरोबर त्या सगळ्या सगळ्या जणी मैत्री भावनेमध्ये उभ्या उभ्याच सगळ्या जणी मैत्री भावनेमध्ये त्यांचं भय निघून गेलं, त्यांचे ते तरंग निघून गेले आणि त्या मैत्रीच्या तरंगामध्ये सगळ्या सगळ्या तशा उभ्या राहिल्या. जसं
एखाद्या काचामधून, बुलेट प्रूफ काचामधून बंदुकीची गोळी पण आत येऊ शकत नाही, एवढा तो पक्का असतो. अरे तो एकच धातू आहे, इथं तर मनुष्यामध्ये 4-4 धातू आहे आणि मैत्रीचं चित्त आहे. हे विषारी बाण काय, कुठल्याच गोळी काय, कुठलाच बॉम्ब काय, काय करू शकत नाही. कारण हे एक धातू आहे. हे काचामधून जर बुलेट प्रूफ काचामधून गोळी येऊ शकत नाही, बुलेट प्रूफ काचामधून बॉम्ब सुद्धा पडू शकत नाही. जर एवढे या काचात पॉवर आहे, तर भाई तिथे एकच धातू आहे. इकडे तर आपल्याकडे 4-4 धातू आहेत, त्याच्यावर पुन्हा चित्त बी आहे आणि तिथं करुणेने भरलेलं, मैत्रीने भरलेलं चित्त. क्या करेगा ये शस्त्र और क्या करेगा ये बाण. तर त्याने ताकदीनिशी ताणला आणि तो बाण सोडला. पण तो बाण ह्या ह्या 500 जणीच्या शरीरातून आरपार नाही होऊ शकला. तो येऊन तिथं काहीच करू शकला नाही, येऊन थांबला, स्थिर थांबला मैत्रीच्या बळाने, मैत्रीच्या प्रभावाने. मैत्रीमध्ये एवढी, मैत्रीमध्ये ताकद असते. आपण ती करून नाही पाहिली ना, त्यामुळे आपल्याला याच्यावर विश्वास बसत नाही. पण नेमकं त्याच्यासोबत आपण भांडण झालेलं आहे. खरं अंतःकरणातून असं असं करा, की शरीरामध्ये कुठल्याही वेदना नसू द्या आणि मनामध्ये द्वेषभाव नसू द्या आणि मैत्री करून बघा त्यांच्या प्रती. बघा ते भांडण बंद होतं की नाही, बघा ते बोलणं सुरू होते की नाही, बघा ते आपल्याकडे येणं जाणं सुरू होते की नाही. मैत्रीने जिंकल्या तर ते खरं आहे, ते खोटं नाही. याचा आम्ही भिक्षू लोकांनी सुद्धा अनेक वेळेस सराव केला. भिक्षा मागायला जात असताना शेता-शेतामध्ये भिक्षा मागायला जायचो. तो खुंकार असे कुत्रे जोरजोराने ओरडत-ओरडत, भुंकत-भुंकत यायचे. पण भगवंताने सांगितलं, की मैत्री भावना केली पाहिजे. मी हळूवार चालत-चालत जायचो. काय करायचे नाही, ते कुत्रे जवळ यायचे आणि मुख्यच बाजूला बसून जायचे. काय करायचे? मैत्री भावना. विषारी साप सुद्धा मैत्रीच्या तरंगामध्ये जर असेल, तर तोही सुद्धा प्रहार करू शकत नाही किंवा अटॅक करू शकत नाही किंवा जवळ टसू शकत नाही. मैत्रीमध्ये खूप बल असतं. ही मैत्री काही साधारण नाही आहे. पण मैत्री तशा प्रकारची मैत्री पाहिजे. वरवरची नाही, की तुमचं सासूच्या पाया पडताना सासूच्या पाया पडताना सासूंवरून आशीर्वाद दिला, "तू मंगल हो." पण मनात तर असं वाटे, "तू वाटोळं हो, तू तर सत्यानाश हो." हं. बाई माझ्या पोराच्या संसारात काय असं 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 काही असतं सगळ्या नाही सासूच्या. थोड्या थोड्या बहुत बिचाऱ्याच्या अनाडी आहेत त्या. काही-काही तर खूप आईसारखं प्रेम करतात. काही तर सुनाई मम्मीसारखं जीव लावतात. खूप चांगली गोष्ट आहे. अभिनंदन आहे त्यांचं. पण काही-काही बिचारे खोटं-खोटं दर्शन, इच्छा बी नाही. असं वाटतं सासूचे पाय धरून ओढू का काय? पण खोटं-खोटं दिखावट लोकांना दाखवण्यासाठी मैत्री नाही. ते दिखावट पाहत नाहीये. जो अंदर से सचमुच मैत्री होतीये आणि मैत्री जे स्वतःला जे आपल्याला वैरी समजतात, आपण तर कोणाला नाही समजलं पाहिजे, पण जे वैरी समजतात त्यांच्यावर मैत्री असली पाहिजे. तर मैत्री केली, तर तो बाण काही करू शकला नाही. राजाने हे सगळं पाहिल्यानंतर राजा म्हटला, की "अरे, इथं मी फार चूक करून बसत होतो." म्हणून तो मैत्रीच्या बळाने भगवान म्हणतात त्यानेही त्याला जिंकलं. त्या तिथं भगवान म्हणतात तिथं माझी साधी शिष्या होती. ती सुद्धा मैत्रीच्या बळाने जिंकू शकली. तर भगवान अशा अनेक लोकांना, अनेक गणाचार्यांना, मोठ्या-मोठ्या गणाचार्यांना, मोठ्या-मोठ्या लोकांना जे त्यांचे विरोधक होते, किती मोठ्या शिव्या देत एक ब्राह्मण त्यांच्याकडे आला. घाण-घाण शिव्या देत आला. कारण त्यांनी त्याच्या पत्नीला सांगितलं होतं, की तुझ्या मुखातून बुद्धाचं नाव कधी ऐकलं नाही पाहिजे. आणि ती उठली-सुटली की रोज सकाळी बुद्धाचंच नाव घ्यायची. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघ काही काम करायचं असलं तर ती असंच म्हणायची नमोतस्स. आणि तो होता जैनाचा पूजक. तो म्हणाला, की मी माझ्या गुरूंना, नग्न साधूंना मी घरी भोजनासाठी बोलावलंय. आजच्या दिवशी तरी कमीत कमी तू शिरमुंड्याचं नाव घेऊ नको. तू का त्या शिरमुंड्याचं नाव घेतलं, तर या कुऱ्हाडीने तुझे तुकडेच करतो मी आज. ती म्हणे, "ठीक आहे स्वामी, मी काही घेणार नाही." आणि नेमकं तिनं खूप सुंदर भोजन बनवलं आणि सगळ्या त्या नग्न साधूच्या पुढे भोजन वाढायला आली आणि नेमकं ती विसरूनच गेली. तिचं ते नेहमी चित्तात होतं आणि त्याच्या पुढे येऊन लगेच म्हणली, की "नमो तस्स भगवतो अरहं संबुद्धस्स." सगळ्या त्या नग्न साधून थू, 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 थू करून सगळे ताट असे उलटे केले आणि उठून निघून गेले. याला खूप राग आला. अशी कुऱ्हाड काढूनच तिच्या अंगावर धावत आला. म्हणे, "नाही, नाही, तुला नाही," म्हणे, "तू राहू दे," म्हणे, "त्या सरमुंड्यालाच पाहतो," म्हणे, "ज्याचं तू सारखं नाव घेतो मुखात," म्हणे, "त्यालाच बघतो," म्हणे. आणि कुऱ्हाड घेऊन तिकडं चालला. ती स्मित हास्य करून म्हणते, "हो, हो ब्राह्मणा, जा, जा. माझे भगवान खूप कारुणिक आहे. खूप कारुणिक आहे. तुझ्या शस्त्राने तुला मैत्रिणी जिंकतील. अरे उलट खूप चांगलं झालं तू त्यांच्याकडे चालला." मनात म्हणते, "बरं झालं. तुझं कल्याण होईल." तो बिचारा शिव्या देत आला. शिव्या देत आला भगवंताकडे. खूप जोरजोराने शिव्या देतो. भगवान मैत्रीमध्ये आहेत. मैत्री करतात. बदल्यात भगवान शिव्या देत नाहीत. काय काय प्रसंग नाही भगवंतावर. चिंचा नावाची पोरगी सगळ्या भर लोकांमध्ये भगवंतावर आरोप घेते, पण भगवान मैत्री बलाने असतात, मैत्रीमध्ये असतात. तसं हा शिव्या देतो. भगवान शांत आहे. भगवान शांत आहेत. हळूवार विचारतात, की "बाबा थकले का? पाणी प्या." "बाबा तुमच्या घरी कोणी पाहुणे आल्यानंतर तुम्हाला काही घेऊन येतात का?" "हां, येतात म्हणे घेऊन." आणि समजा त्यांनी ती गिफ्ट आणली, ती भेटवस्तू आणली समजा तुम्हाला आणि तुम्ही जर नाही घेतली, तर त्या पाहुण्याच्या भेटवस्तूचं काय होईल? काय होईल? ज्याने आणली त्याची ती राहून जाईल.
तसं तुम्ही आमचे पाहुणे मला येताना शिव्याचा उपहार घेऊन आले. आता मी तर नाही स्वीकारला तर त्या शिव्याचं काय होईल? अरे, तो बिचारा म्हणतो, की "अरे, मी एवढ्या शिव्या दिल्यानंतर सुद्धा हे त्याला उपहार म्हणून स्वीकारायला पण तयार नाही." तर कोणती अशी विद्या असेल याच्याकडे? तो बिचारा सगळं विसरून जातो, हात जोडतो आणि म्हणतो, "भगवान मला धम्म शिकवा." भगवान त्याला तिथं आनापानसती शिकवतात, मैत्री भावना शिकवतात, करुणेने शिकवतात. करुणेने शिकवतात आणि तो बिचारा शिकला जातो. असे अनेक प्रसंग आहेत मैत्री भावनेचे भगवंताचे. आज बघा, आज माझ्यासमोर एक प्रसंग आला. 4-5 वाजता एका बाबाचा फोन आला. अनेक लोकांचे फोन येतात बिचारे. तर अनेक लोक बिचारे कोणी वंदना म्हणतं, कोणी नमस्कार म्हणतं, कोणी जय भीम म्हणतं. तर त्यांनी जय म्हटलं, मी त्यांचं स्वागतच करतो. आज एका बाबाचा फोन आला. त्यांच्या बोलण्यावरून लक्षात आलं की वृद्ध होते. कदाचित होऊ शकतं जुटले असतील ते इथं. चांगली गोष्ट जुटली असतील तर. त्यांचा फोन आला आणि फोन आल्याबरोबर मला म्हणे, "जय भीम." तर मी पण म्हटलं इकडून "जय भीम." आणि मग मला विचारलं, की "तुम्ही विपश्य आहात का?" मी हळूवार म्हटलं, "हो." तर लगेच भडकले. म्हणे, "आमच्या धम्माला काहून गड्ड्यात बुडू लागले?" म्हणे. "गोयंका गुरुजीनं सगळं वाटोळं केलं" म्हणे धम्माचं. "लोकांना विपश्यना शिकून बौद्ध धम्म नष्ट केला" म्हणे. "आणि तुमच्यासारखे भंतेजी बी बौद्ध धम्म नष्ट करू लागले" म्हणे. अरे बापरे! मी तर एकदमच घाबरलोच म्हटलं, "बापरे!" डायरेक्ट दन-दन बोलणं सुरू केलं. म्हटलं, "आता मैत्री करणं केली पाहिजे बा आपल्याकडे मैत्री आहे." बुद्धाने सांगितलं, "यांनी तर आपल्याला डायरेक्ट बौद्ध धर्म नष्ट करून लावला" म्हणे. बुद्धाने विपश्यना शिकवलं नाही, बाबासाहेबांनी सांगितलं नाही म्हणे. बौद्ध धर्माच्या विरोधात म्हणून गोयंका गुरुजींनी सुरू केलं म्हणे. अरे बाप! एकदम भडकले बाबा आणि बंद करा म्हणे पण त्याची विपश्यना शिकवणं. मी शांतपणे राहिलो आणि म्हटलं, "बाबा कुठून बोलता आपण?" "नाशिकहून बोलतो" म्हणे. "बरं बाबा तुम्ही केली का?" म्हटलं विपश्यना. "कशाला करणार?" म्हणे मी. हां? तर म्हटलं, "बरं." बरं म्हटलं, "बाबा तुम्ही कोण सांगितलं की बौद्ध धर्मामध्ये विपश्यना?" म्हणे, "मला सगळे ग्रंथ वाचले" म्हणे मी. म्हटलं, "बरं, बरं." बुद्धाने त्याचा धम्मग्रंथ वाचला का बाबा? म्हणे, "हो" म्हणे. "कुठे म्हणे तिच्यामध्ये विपश्यना?" तर बरं. म्हटलं, "बाबा आहे ना तिच्यामध्ये." "कुठे म्हणे?" तर म्हटलं, "काढता का पान नंबर?" मी इकडे पुस्तक घेऊनच बसलेले. म्हणलं, "अमुक पेन नंबर काढा" म्हणे, "पान नंबर काढा." "नाही, नाही" म्हणे, "ते थोतांड आहे" म्हणे, "मी धर्मानंद कोसंबीचं पुस्तक वाचलं." खूप बिचारे बाबा. बिचारे बाबा भडकत होते. मी शांततेने सांगत होतो. मग सांगता बाबा वेगवेगळ्या पद्धतीने नाही हे सांगतच नाही, ते सांगतच नाही. मी म्हटलं, "बाबासाहेबांनी 22 प्रतिज्ञा दिल्या का नाही?" "हो दिल्या" म्हणे. "कुठे तिच्यात विपश्यना मग?" "22 प्रतिज्ञा दिल्या तर कुठे तिच्यात विपश्यना?" म्हटलं, "बाबासाहेबांनी 22 प्रतिज्ञा दिल्या हे तर मान्य आहे ना." "हो." "मग आर्य अष्टांगिक मार्ग सांगितला का नाही?" "हो." "मग त्याच्यामध्ये सम्यक समाधी आहे की नाही?" "तर मग सम्यक समाधी म्हणजे काय विपश्यना आहे का?" म्हणे मग. म्हटलं, "बाबा मग सम्यक समाधी म्हणजे काय तुम्ही सांगा." "मी कसं काय सांगू? तुम्ही भंतेजीत म्हणजे तुम्ही सांगा." अरे बापरे! आज मोठी परीक्षाच होती माझी. खूप मोठी परीक्षाच होती. तर म्हटलं, बाबा तुम्ही ऐकसान तेव्हा ना" म्हटलं. "सम्यक समाधी सांगा तर खरी तुम्ही." "बाबा ते समाधीचं सम्यक बाजूला राहू द्या." म्हटलं. "बरं विपश्यना पण बाजूला राहू द्या." पण बाबासाहेबाचं तर ऐकसान ना, की बाबासाहेबांनी आपल्याला आर्य अष्टांगिक मार्ग सांगितला का नाही? सांगा बरं मुलं सम्यक सती म्हणजे काय? अहो सती कुठून आणली म्हणे तुम्ही? सती शब्दच नाही म्हणे. सती अष्टांगिक मार्गात आहेच नाही म्हणे. म्हटलं, "बाबा सम्यक स्मृती आहे ना?" "हां, सम्यक स्मृती आहे" म्हणे. "मग तिलाच पालीमध्ये सती म्हणतात." काही पण म्हणता" म्हणे. अरे बापरे! म्हटलं, "बाबा तुम्ही वाचन केलं नाही" म्हटलं. "तुम्ही ग्रंथ वाचले नाही. तुम्ही वाचा" म्हटलं. "त्या सतीला स्मृती म्हणतात" म्हटलं. "हां, ती स्मृती कशी करणार?" "नाही, नाही" म्हणे, "ध्यान भावना म्हणजे चिंतन मनन करणं." "कोणाचं चिंतन करता बाबा?" "डोळे लावायची काय गरज नाही म्हणे, डोळे उघडे ठेव." "बाबा" म्हणलं, "डोळे उघडे ठेवले तर रूप दिसतं. काळं, पिवळं, निळं, झाडं-झुडपं, स्त्री, पुरुष, पैसा, आदला, गाडी, बंगला. मग आसक्ती उत्पन्न होते, तृष्णा उत्पन्न होते." मग म्हणे, "हां, हे बरोबर आहे" म्हणे. मग म्हटलं, "ठीक आहे, बरोबर आहे की हे." डोळे लावा मग ठीक आहे, डोळे लावले तर काय विपश्यनाच करायची काही गरज नाही म्हणे. तर म्हटलं, "नका ना करू विपश्यना. बाबासाहेबांनी सांगितले सम्यक समाधी तर करा." म्हटलं. "राहू द्या" म्हटलं, "विपश्यना बाजूला राहू द्या. सम्यक समाधी तर करा. सम्यक समाधी तर करा." सम्यक समाधी म्हणजे काय चिंतन मनन केलं झाली म्हणे. बुद्धाने चिंतन मननच केलं म्हणे. पण म्हटलं कशावर चिंतन करायचं? कोणावर करायचं? तर किती मोठं हे असते भ्रमभ्रांती असते. मग मी त्यांना सांगत गेलो. सांगितल्यानंतर मग एवढं सांगितलं. मग सांगितल्यानंतर हळू-हळू त्यांना पहिल्यांदा वाटलं हे बाबासाहेबांचे कट्टर विरोधकच भंतीचे. हे आपल्या बाबासाहेबांचे कट्टर विरोधक आहेत. मग मी त्यांना सांगितलं, "बाबा तुम्ही बाबासाहेबांवर किती प्रेम करता?"
तर म्हणे बाबासाहेबांवर आपलं खूप प्रेम आहे म्हणे. आणि बाबासाहेब धम्मावर बी खूप आहे म्हणे. म्हणे म्हटलं बाबा आपल्याला बुद्ध धर्मामध्ये द्वेष सांगितलेला आहे का? तुम्ही काय एवढा द्वेष करता म्हटलं गुरुजीचा यांचा? नाही, नाही म्हणे जे आपल्या धर्माला खड्ड्यात टाकन त्याचा द्वेष केलाच पाहिजे म्हणे. म्हणलं हा कोणाला सांगितलं असं? म्हणे बुद्धानं. नाही, नाही म्हटलं बुद्धानं असं कधी नाही सांगितलं. देवदत्तांनी त्यांना तर जीवे मारण्याचा प्रयत्न केला. त्यांनी मैत्रीच केली म्हटलं. संध्याकाळी प्रवचन ऐका म्हटलं माझं मैत्रीचंच आहे म्हटलं. देवदत्तांनी त्यांना किती मारण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी तर मैत्री केली. त्यांना तर कधी नाही म्हटलं, "हे राजा, हे बघ असं काय करतो." आणि हे करा नाही तर चिंचाने आरोप घेतला, तर राजा तिथेच होता. जर नुसते भगवान एवढंही म्हटले असते, की "राजा ही पोरगी खोटं बोलते," तर तिचं मान कापले गेले असते तिथं. तर बुद्ध बुद्ध थोडी असते, मग मैत्रीवान आहेत ना. लोकं आपल्या मनानंच बोलतात आणि बुद्धावर टाकून देतात, की बुद्ध असं म्हणले. बुद्ध असं कसं काय म्हणतील? आपल्याला जसं वाटेल तसं बुद्ध असतात का? बुद्धाची बोधिचित्त कुठं? आपलं कुठं? आपण धम्माचे रक्षक निघतो. आपण कोणतीही गोष्ट गुरुजी कारुणिक, मैत्रीवान तरी म्हणतो. तर मग मी त्यांना सांगितलं, की बाबा सांगत मग सांगितलं, की बाबा, बाबासाहेबांची पवित्र अस्थी माझ्याकडे. आपल्याकडे आहे का म्हटलं? नाही. बाबा तुम्ही जेवढं बाबासाहेब प्रेम करत असाल ना, त्याच्या कितीतरी पटीने जास्त मी पण बाबासाहेबाला चाहतो. मी बाबासाहेबांमुळेच भिक्षू झालो. हां म्हणे, तसं तुम्ही मला पहिल्यांदा जय केले ना, तेव्हाच आवडले म्हणे तुम्ही. कारण काही-काही भिक्षू जय करत नाहीत म्हणे. नाही म्हटलं, "बाबा तसं काय नाही. त्यांनी जय नाही केलं म्हणजे त्यांची काही श्रद्धा नाही बाबासाहेब असं नाही." जसं मी नवीन-नवीन श्रामणेर झालो होतो, ते एका एका बाबाने मला असा प्रश्न विचारला होता, की "तुम्हाला बाबासाहेबाच्या मामाचं नाव माहिती आहे का?" तर म्हटलं, "नाही." "मग तुम्ही भंतीजीच नाही" म्हणे. "अरे बापरे!" म्हटलं. "म्हणजे बाबासाहेबाच्या मामाचं नाव माहीत असलं की भंतीजी आहे." "नाहीतर नाही." "तर अजब-गजबच काम आहे. मला तर कुठंच नाही शिकवलं" म्हटलं बा गुरुनं, की असं बाबासाहेबाच्या मामाचं नाव पाठ करा. तर लोकं कधी-कधी असे भ्रमभ्रांतीमध्ये असतात, असे असतात त्यांना बाबासाहेबांच्या प्रती त्यांना वाटतं, की बाबासाहेबांची ही गोष्ट आम्हाला माहिती आहे म्हणजे आम्ही खूप पण बाबासाहेबांनी जो मार्ग सांगितला त्या मार्गाने म्हटलं, "बाबा 22 प्रतिज्ञा दिल्या का नाही?" "हो." मग त्यांना ज्यावेळेस 22 प्रतिज्ञा फोडून सांगितल्या. ज्यावेळेस त्यांना सांगितलं, की "अरे बाबासाहेबांच्या प्रती काय केलं पाहिजे?" मग जेव्हा त्यांना खूप गहिराईमध्ये सांगितलं, तेव्हा ते म्हटले, की "आता मला तुम्हाला भेटायचीच इच्छा झाली" म्हणून म्हणते. म्हटलं, "या बाबा भेटायला औरंगाबादला राहतो. आता नक्की येतो." मला 6 डिसेंबरलाच या ना म्हटलं. "नाही तर श्रामणेर शिबिर आहे माझ्याकडे तेव्हा तर याच ना मग." म्हटलं, "बाबासाहेबांच्या चळवळीचं काम करतो." म्हटलं, "बाबा तुम्हाला भ्रमभ्रांतीमध्ये." आणि मग त्यांना नंतर गहिराईने सांगितलं, की पूज्य गोयंका गुरुजीला सुद्धा बाबासाहेबांनीच पाठवलं. "नाही, नाही," म्हणे, "काही सांगता?" म्हणे. म्हटलं, "हो, खरं आहे ते खोटं नाही." डॉक्टर सोनी, ब्रह्मदेशामध्ये जे राहत होते डॉक्टर सोनी, त्यांच्या घरी बाबासाहेबांची गोयंका गुरुजीची भेट झाली 1954-55च्या संगीतीमध्ये, 6व्या संगीतीमध्ये. डॉक्टर सोनीची मुलगी जिवंत आहे अजून. कधीतरी जर आवश्यकता पडली तर नक्की ते आपल्या चॅनलवर आणू आपण त्यांना. लोकांना हे प्रूफ पाहिजेत ना. बाबासाहेबांनी विपश्यना केली नाही म्हणतात. नानक चंद्रतुला बाबासाहेबांनी जेव्हा हे पुस्तक लिहिलं, की नानक मी रात्रभर आनापानसती केली. ते आहे ओरिजिनल बाबासाहेब सही आहे. ज्ञानज्योती पण त्याची वारंवार सांगतात, की त्याचा प्रूफ आहे, प्रूफ आहे. तो मला भेटल्यानंतर मी नक्की लवकर चॅनलवर घेऊन येईन. भंतेजीला पुन्हा एकदा विनंती करेन, की भंतेजी लवकरात लवकर ते प्रूफ असे लोकांना एकदा येऊ द्या पुढं. अनेक असे पुरावे आहेत. बुद्धांचे त्याचे धम्मग्रंथात आहे कायानुपස්සना, वेदनानुपස්සना, चित्तानुपස්සना, धम्मानुपස්සना. त्यांना म्हटलं, "बाबा तुम्ही गुरुजीबद्दल एवढा राग नका करू. गुरुजीला बाबासाहेबांनीच पाठवलेलं आहे." "नाही, नाही," म्हणे. म्हटलं, "हो डॉक्टर डॉक्टर सोनीच्या घरी मांडले शहरामध्ये सयाजी बाकी गुरुजी, बाबासाहेब आणि गोयंका गुरुजी या तिघांच्या भेटी झाल्या." त्याला आणखी बी पुढे अशा काही गहिराईतल्या गोष्टी सांगितल्या. म्हटलं, "तुम्हाला माहिती आहे का गोयंका गुरुजीनं काय कार्य केलेलं आहे?" या देशातल्या सगळ्या शंकराचार्याला मीटिंगसाठी बोलावलं होतं गुरुजीने एकदा. एक शंकराचार्याने आले, बाकी आले. त्या सगळ्या शंकराचार्यासोबत बसून नम्रपणे हात जोडून नम्रपणे गुरुजी म्हटले, "कि आप सभी हिंदू धर्म के मुखिया है. आप सब 18 पुराण वेदांग, गीता, ये रामायण सब जानते हैं, मैं भी जानता हूँ। लेकिन मैं आपके आपके साथ मैं इस बात पर चर्चा करने के लिए आया हूँ कि सभी हिंदू धर्म के ग्रंथ कहते हैं कि भगवान बुद्ध विष्णु के 9वें अवतार है, 10वें अवतार है। तो आप सिद्ध करके दिखाओ कि वो बुद्ध उनके अवतार कैसे है। अगर बुद्ध विष्णु के अवतार है तो फिर बुद्ध की शिक्षा घर घर में क्यों नहीं और उनकी मूर्ति हर हिंदू के घर में क्यों नहीं? वो तो विष्णु के अवतार है ना। तो फिर विष्णु के अगर 10वें अवतार है तो बाकी सभी अवतार बाजू में रखे, उन्हीं अवतार को रखना चाहिए, घर घर में मूर्तियों को रखना चाहिए और बुद्ध की शिक्षा को अपनाना चाहिए। वो तो कहते पंचशील का पालन करो और आप लोग तो कहते नहीं बलि बलि चढ़ाओ। तो शंकराचार्य के साथ इतनी देर तक चर्चा चली, प्यार से चली और सभी को मानना पड़ा और सभी ने अपनी हार मानी। और फिर गोयंका गुरुजी ने कहा कि आज से कम जितने भी हिंदू धर्म के ग्रंथ आएंगे उसमें ये मत लिखो कि भगवान बुद्ध विष्णु के अवतार है। ये करार कर लिया, करार करून घेतला, त्यांच्याकडून सह्या करून घेतल्या
ये 22 प्रतिज्ञाचं महत्वपूर्ण काम तर तुमच्या कोणत्या लिटरने नाही केलं. बुद्धाचे अनुयायी म्हणणारे म्हणणारे जे बिचारे, नाही नाही म्हणे गोयंका गुरुजी दीक्षाच नाही घेतली म्हणे बौद्ध धर्माची. म्हणलं तुम्ही घेतली? कुठे घेतली म्हणलं तुम्ही? नागपूरला तर जे गेले होते वेगळेच लोक होते. आपण कुठे गेलो? आपण तर हवाई मार्गेच बौद्ध झालो. तर महत्वपूर्ण काम केलं, एक प्रतिज्ञाचा करार करून घेतला की बुद्ध विष्णूचा अवतार नाही. हे शंकराचार्य जे की हिंदूंचे सर्वात मोठे मुख्य गुरु, त्यांच्याकडून करार करून घेतला, दोघांच्या सह्या. ते पत्रक जगात छापलं, गुरुजीने जी पत्रिका छापली तिच्यात टाकली. इतना बड़ा बाबा साहब के 22 प्रतिज्ञा की एक प्रतिज्ञा उनसे करार करके लेने वाले गुरुजी बुद्धिस्ट नहीं है। और आप लोग ये गणपति को बिठाने वाले, ये दिवाली को पटाखे फोड़ने वाले, ये बच्चों की शादियों में दारू पी के नाचने वाले, ये बड़े बुद्धिस्ट है। देखो ये बुद्धिस्ट. म्हणलं बाबा बुद्धिस्ट म्हणजे काय? बौद्ध धर्माचे आचरण म्हणजे काय? गुरुजीने कुठे हत्या केली कोणाची? म्हणे नाही. म्हणलं चोरी केली? नाही. दुराचार केला? खोटं बोलले कुठं? नशापतन करून दारू पिऊन कुठं पडताना दिसले कुठं गुरुजी? नाही. तो भाई अगर इतने अच्छे, तो म्हणे आम्ही पण पालन करतो. हाँ करते होंगे बाबा, करते होंगे ना. मैंने थोडी कहा, मैंने थोडी कहा की आप नहीं करते. तो लोक समजते नाही. लोकांना दीक्षा घेतली म्हणजे झालं, आम्हाला लायसन भेटलं. असे किती बुद्धिस्ट आहेत की जे, इसलिए बुद्धिस्ट बनना बहुत आसान है. इसलिए किसी को बुद्धिस्ट बनाने के, बुद्धिस्ट जो है तो बुद्धिस्ट बनाना या बौद्ध बनाना बड़ा आसान है, लेकिन मनुष्य बनाना, धार्मिक बनाना बड़ा कठिन काम है. लेकिन बुद्धिस्ट अगर सही में समझेंगे कि जिसका ज्ञान इष्ट होता है, तो ज्ञान इष्ट होता है, ऐसे बुद्धिस्ट बहुत अच्छे. ऐसे दारू पीने वाले बुद्धिस्ट और दारू पीने वाले बौद्ध क्या काम? तर नाम मात्र घरावर नेला, झेंडा लावला की बाबासाहेब फोटो लावला, बुद्धाचा फोटो लावला, पण मैत्री भावना कुठे आहे? मैत्री मैत्री कोण शिकवली? मैत्री करुणा कोण शिकवली? अगर गुरुजी विपස්සना न लेके आते तो लोग, जितने लोग हैं मैत्रीवान बन गए, वो कैसे बन सकते? बाबा साहब ने पंचशील देकर, मानवता देकर बहुत बड़ा कल्याण किया. सबसे पहली तो मैत्री बाबा साहब ने सिखाई. बाबा साहब ने दुश्मनी कुठे शिकवली? बाबासाहेबांनी कधी बदल्याची भावना शिकवली? एवढं नाशिकमध्ये दगडफेक झाली, तर बाबासाहेबांनी तिथे बी मैत्रीच केली. एवढी महाडमध्ये भोजनामध्ये माती कालवली, रेती कालवली, लोकांचे डोके फोडले, बाबासाहेब तिथं डाग बंगल्यावर आहेत. रिटायर झालेले कर्नल बाबासाहेबांकडे जातात, म्हणतात बाबासाहेब तुम्ही फक्त आम्हाला आदेश द्या, 3 दिवसामध्ये आम्ही पूर्ण हा महाड जिल्हा जाळून दाखवतो तुम्हाला. शस्त्र बी होते त्यांच्याकडे, रिटायर झालेल्यांकडे. बाबासाहेब म्हणतात की माझ्या छाव्यानो, मला माहिती तुम्ही करू शकता, पण आपल्याला या पवित्र, शांतीप्रिय, मैत्रीप्रिय, हे शांतीदूताच्या बुद्धाच्या भूमीमध्ये अशा अशांती नाही पसरवायची, वैर नाही पसरवायचं, मैत्री जिंकायचं. मैत्रीने जिंकले बाबासाहेब. यात काय कमी लढवय्ये महार कमी होते का? 28,000 पेशव्यांना 500 महाराणी हरवल्याचा जो इतिहास आहे भीमा कोरेगावचा, हा साक्षी देतो. एका एकाच्या वाटेवर 56 आले होते. म्हणून तेव्हापासूनची म्हण आहे की जा जा तुमच्यासारखे 56 पाहिले. तुमची छाती 56 इंच आहे का नाही ते माहित नाही, 56 इकडे पाहिल्याचा इतिहास खरा आहे. मैत्री भावना, मैत्री भावना शिकवली. सगळं काही सैन्य सोबत असताना 35,000 समता सैनिक दल बनवले होते. गिनेस बुकामध्ये नाव गेलं होतं बाबासाहेबांचं. त्याची प्रत मला एका हिंगोलीच्या समता सैनिक दलाचा जो प्रमुख होता, जे त्यांनी दाखवले होते बाबांनी. जीवित आहेत की नाही माहित नाही, असंच पाहिजे ते बाबा. गिनीज बुकात नाव होते बाबासाहेब समता सैनिक दलाची नोंद होती. कधी कोणावर अन्याय नाही. मैत्री भावना, किती मोठी मैत्री आहे. तर मैत्री, आगाध मैत्री असली पाहिजे, मैत्री केली पाहिजे. मैत्री समजत नाही लोकांना, लगेच तुरंत लोक याला याच्या वादावर, त्याच्या वादावर, याच्या भांडणावर, त्याच्या भांडणावर येतात. मैत्री करुणेनं जिंकलं पाहिजे सगळ्यांना. आपल्या भगवंताने तोच मार्ग सांगितलेला आहे. म्हणून तथागत भगवान सम्यक संबुद्धाचा जो सिद्धांत आहे, त्याचे अनेक असे पैलू आहेत. तर भगवान त्यांच्या जीवनातला एक प्रसंग भिक्षूंना सांगतात. भिक्षूंनो, मी जेव्हा बुद्ध नव्हतो, बोधिसत्व होतो, तेव्हा पण मी खूप आघात मैत्री केली होती. तर जेतवनामध्ये असताना एका भिक्षूंना उद्देशून त्यांनी ही एक कथा सांगितली, सत्य घटना सांगितली. तो भिक्षू माता पितू पोषक होता, म्हणजे आई वडिलांना सांभाळत होता. खरं पाहता तो 80 करोडचं धन असलेल्या घरामध्ये एकुलता एक जन्माला आलेला होता. लाडा प्रेमात वाढलेला तो मुलगा एक दिवस आपल्या घराच्या उंच हवेलीवर जाऊन खिडकीतून रस्त्यावरून जाताना लोकांना पाहतो की पांढरे शुभ्र कपडे परिधान करून हातामध्ये पुष्पमाला, गंध घेऊन हे लोक चाललेत कुठे? तो सेवकांकडून चौकशी करतो. त्याला माहित होतं की लोक जेतवनामध्ये शास्ता भगवान बुद्धाचं धम्मश्रवण करण्यासाठी चालले. 80 करोडची धन प्रॉपर्टी असलेला तो युवक
खाली उतरतो, तोही गंध पुष्पमाळा घेऊन जातो आणि तोही शास्त्र भगवंताच्या दर्शनासाठी जेतवनात जातो. जेतवनात गेल्यानंतर त्याचं दर्शन करून धर्मश्रवण केल्यानंतर त्याला तिथंच उत्पन्न होतं, की सांसारिक जीवनामध्ये दुःख आहे, आपण श्रमण झालं पाहिजे. तर तो लगेच भगवंताच्या पायावर जातो आणि भगवंताला याचना करतो, की भगवान मला भिक्षू बनवा. भगवान म्हणतात, माता-पिताची अनुमती असल्याखेरीज मी भिक्षू बनवत नाही. तो घरी येतो. माता-पितांची अनुमती मागतो. माता-पिता अनुमती देत नाहीत. 7 दिवसपर्यंत जेवत नाही, 7 दिवसपर्यंत उपाशी राहतो. आणि माता-पिता शेवटी परेशान होऊन 7व्या दिवशी त्याला अनुमती देतात. तो भिक्षू बनतो. भिक्षू बनून आपल्या आचार्यांकडून व्यवस्थित पद्धतीने शिकून 5 वर्षामध्ये धर्मामध्ये प्रगती करतो. आणि बघतो तर त्याला खूप मान, सन्मान, आदर, सत्कार मिळतो भिक्षू संघामध्ये. सारखे-सारखे लोकं त्याला भेटायला येत राहतात. कारण 80 करोडचं धनसंपत्ती सोडून गेलेला असल्या कारणानं. पण त्याच्या लक्षात येतं, की मला इथे एकांतवास मिळत नाही म्हणून ते सगळं सोडून तो अरण्यात जातो. अरण्यात जाऊन 12 वर्ष घोर तपश्चर्या करतो, परंतु त्याला काही लाभ होत नाही. तो वापस येतो. जेतवनामध्ये एकदा आले असताना तो श्रावस्तीमध्ये थांबला आहे आणि तो एका भिक्षूला भेटतो. त्या भिक्षूला चौकशी करतो, की "शास्ता भगवान कसे आहेत?" तर म्हणे, "ते कुशलक्षेम आहेत." आणि त्यांचा आग्रह श्रावक भिक्खू संघ कसा आहे? ते खूप चांगले आहेत. आणि मग हा मुलगा हळूच त्या भिक्षूला विचारतो, की "तुम्ही अमुक-अमुक अ, ग्रहस्थाला ओळखता का? ते दोघं पती-पत्नी कसे आहेत?" तर यांनी घर सोडल्यामुळे त्यांचे माता-पिता सुद्धा निर्धन झाले होते. एवढे निर्धन झाले होते, की घरातले नोकर-चाकर सगळं सोनं-नाणं घेऊन पळाले होते. यांच्या घरामध्ये साधा मटका सुद्धा शिल्लक राहिला होता. एवढे दरिद्र झाले होते. शेवटी एक खापर घेऊन ते दारोदार भिक्षा मागून आपली जीवन याचना करत होते. एवढे गरीब दरिद्र झाले होते. हे इकडे भिक्षू झाल्यामुळं. त्यांना ते खबरच नाही. मग त्यांनी चौकशी केली त्या एका भिक्षूला, की अमुक-अमुक एक सद्ग्रस्त आहे आणि ती पत्नी आहे. ते दोघं कसे आहेत? तर तो भिक्षू म्हणाला, की "त्या दोघांचं नको विचारू" म्हणे. म्हणे, "का?" "अरे," म्हणे, "त्या दोघांची खूपच अवस्था आहे. त्यांचा एक मुलगा आहे" म्हणे. आणि तो भिक्षू झाल्यामुळं त्यांच्यावर खूप दरिद्री आली म्हणे. त्यांना बिलकुल खाया-प्यायला नाही. ते भीक मागून कसं तरी जीवनयापन करतात. असं ऐकल्याबरोबर याच्या डोळ्यातून अश्रू आले. तो म्हणाला, "पण ते तो मीच आहे" म्हणे. "माझ्या आई-वडिलांचे एवढे हाल आहेत" म्हणे. म्हणे, "हो." "अरे," म्हणे, "तू तर तुझ्या माय-बापाचा सत्यानाश केला" म्हणे. "जा," म्हणे, "तू गृहस्थी बन" म्हणे, "घरी जा. कशाला चिवरात आहे असं थांबलास" म्हणे. "त्यांच्यावर खूप हाल आहेत" म्हणे. तो बिचारा तसाच विचार करून म्हटला, की "ठीक आहे, मी उद्याच घरी जातो आणि गृहस्थी बनतो आणि मी त्यांचा चांगला सांभाळ करतो." म्हणून तो श्रावस्तीतून निघाला आणि नेमकं जेतवनाजवळ आल्यानंतर त्याला 2 रस्ते दिसले. एक आई-वडिलाच्या घरी येण्याचा आणि एक भगवंताकडे जाण्याचा. तर त्यानं असा विचार केला, की मी आता आई-वडिलांकडे जाऊ का भगवंताकडे जाऊ? कारण खूप दिवस झाले मी आई-वडील पाहिले नाही. आणि इकडे भगवंत पण, कारण भगवान बुद्धाचा धम्म हा मोठा दुर्लभ आहे. तर त्याने विचार केला, की उद्या आई-वडिलांना भेटू, आज भगवंताचं प्रवचन आहे. म्हणून तो जेतवनात गेला. आणि नेमकं भगवंतांनी पाहिलं, की आज कोणाला लाभ होईल. तर भगवंतांनी याचा लाभ पाहून भगवंतांनी नेमकं असं सूत्र सांगितलं, माता-पितू पोषक सूत्र शिकवलं, की माता-पिताची सेवा केल्याचे काय लाभ आहेत. माता-पिताची सेवा खरं ग्रस्त जीवनामध्ये राहणारा मुलगा करतो, का जो भिक्षू होऊन जो मुलगा आहे, तो खरी माता-पिताची सेवा करतो. खरं पुण्य कोणतं आहे? तर भगवंतांनी सांगितलं, की जो श्रमण बनून माता-पिताची सेवा करतो, ते श्रेष्ठ आहे. तर हा म्हणाला, "अरे, बरं झालं मी इकडे भगवंताकडे आले. नाहीतर मी तर घरी चिवर काढणार होतो." असं समजून त्यानं असा विचार केला, की भगवंताचं सकाळी-सकाळी दर्शन करावं म्हणून त्यानं दर्शन केलं आणि सकाळी जी त्याला तिथे भिक्षेमध्ये जी शलाका मिळाली थोडीशी, त्यानं घाई-घाई घेतली आणि तो घाई-घाई आपल्या आई-वडिलांच्या, जे बिचारे एका आडोशाला कुठेतरी, ज्यांना घरदार पण राहिलं नव्हतं, ते एका झाडाच्या एका एका भीतीच्या आडोशाला आपलं भीक मागून कसं तरी जीवनयापन करत होते. हा तिथं जाऊन उभा राहिला. तिथं त्यांच्या आईनं पाहिल्याबरोबर म्हटली, की "भंते, आमच्याकडे देण्यासाठी काही नाही हो. आम्ही कसं तरी आमचं जीवन उष्ट्या-पाष्ट्यावर यापन करतो. आपण पुढे जावे." त्या वडिलांनी सुद्धा पाहिलं तर म्हणाले, की "भंते, कृपा करून आमच्याकडे देण्यासारखं काही नाही. आपण पुढे जावे." पण ते पुढे गेले नाही. ते तिथेच उभे राहिले. हा श्रमण पुढे जात नाही. आपल्याकडे देण्यासाठी काही नाही. असं म्हणून वडिलांनी विचार केला म्हणे, "भारी आहे. बघ बरं तुझा मुलगा तर नाही?" आणि जेव्हा ते बिचारे भीतीच्या आडोशाने इकडे येऊन पाहतात, तर त्यांचा तो मुलगाच असतो. मग ते खूप रडतात, तेही रडतात आणि मग ते म्हणते, आपल्याला जे मिळालेले शलाकेचे भोजन असतं थोडं बहुत, ते त्यांना देतात
आणि आपल्यासाठी घाईघाई जाऊन भिक्षा मागून येतात. मग त्यांना एका ठिकाणी त्यांची राहण्याची पण व्यवस्था करतात आणि रोज नित्य नियमाने भिक्षा मागून आली की पहिले त्यांना देतात आणि मग त्यांना कधी-कधी भिक्षा मिळत नाही डबल गेल्यानंतर. तर असे अनेक दिवस ते आपल्या माता-पित्यालाच पोसतात. त्यांना कधी वस्त्र भेटले, तर ते आपल्या माता-पित्याला देतात आणि चिंध्या-बिंध्या जमा करून, दरवाजा बंद करून, ते चिंध्या-बिंध्या आपल्या अंगावर घालून, मग ते तसं जीवनयापन करतात. तर त्यांना नीट खायला न मिळाल्यामुळं, वेळेवर त्यांना भिक्षा नाही मिळाली, माता-पित्याला दिल्यामुळं, ते असे एकदम त्रस्त झाले, तरबल झाले. जणू पंडुरोग झाला, असं पांढरे शुभ्र पडले. एका भिक्षूने पाहिल्यानंतर म्हणाले, की "मित्र, तुझ्या चेहऱ्यावर किती कांती होती, तुझं किती तेज होतं, तू असा सुखत चाललेला, काही रोग झाला का क्या?" तो म्हणाला, "नाही मित्रा, मला काही रोग आजार नाही. माझ्यावर अशा-अशा प्रकार बितलेला आहे. मी असं-असं करतो. मी माता-पित्यांना पोसतो आणि त्यामुळं अशी-अशी परिस्थिती आहे." तो म्हणाला, "अरे, अरे, अरे, अरे! तू तर खूप अनर्थ करतोस. लोकं श्रद्धेनं एवढे भिक्षूला देतात, जे श्रमणाला देतात आणि तू तर ग्रस्तांना पोसतोस म्हणे. चल, चल म्हणे त्याला बिचाऱ्याला भगवंताकडे घेऊन गेले आणि शास्ता भगवंताच्या पुढे त्याला उभं केलं आणि सांगितलं, की "भगवान, हा भिक्षूचे हाल असे-असे आहेत. कारण हा जे लोक श्रमणाला देतात, त्याच्यातून हा ग्रस्तांना पोसतो. हे उचित आहे का अनुचित आहे?" तेव्हा भगवान म्हणतात, की "खरं हे जे सांगतात हे खरं आहे का? तू गृहस्थांना पोसतो का? श्रमणाला जे मिळणारे जे गोष्टी आहेत, तू त्या गृहस्थांना देतो का?" तर तो म्हणाला, "हो भगवान, मी त्या गृहस्थांना देतो." तर भगवान म्हणतात, "मग ते ग्रस्त आहेत कोण? ते ग्रस्त आहेत कोण तुझे?" मग तो म्हणतो, "भगवान, ते माझे माता-पिता आहेत." तेव्हा भगवान सगळ्या भिक्षू समक्ष तीनदा साधू म्हणतात, "साधू, साधू, साधू." हे भिक्षू, तू जे काय करत आहेस ते योग्यच आहे. ते उचित आहे. ते अभिनंदनास पात्र आहे. तू जेही काही करतोस, तू श्रमण जीवनामध्ये माता-पितांना अशा पद्धतीने पोसतोस, ते अनुचित नाही, चूक नाही. आणि मग भगवान आपली स्वतःची गोष्ट सांगतात, की "हे भिक्षूंनो, याचं तर सोडा म्हणे. पण मी जेव्हा भिक्षू पण नव्हतो, मी आपल्या सम्यक संबुद्ध पण नव्हतो, तेव्हा मी अनेक जन्मामध्ये माझ्या माता-पितांना पोसलेलं आहे. मी तेव्हा संन्यासी श्रमण असताना सुद्धा. म्हणून माता-पिता हे ब्रह्मासमान असतात." तर तेव्हा भगवंतांनी एक सुंदर स्टोरी सांगितली, की एका नदीच्या तीरावर पलकडच्या काठावर, अलीकडच्या काठावर 2 वेगवेगळे गोत्र राहत होते. त्यांनी एकमेकांमध्ये ठरवून टाकलं होतं, की जर तुमच्या घरी मुलगा झाला आणि आमच्या घरी मुलगी झाली तर तुम्हाला देऊ किंवा तुमच्या घरी जर मुलगी झाली आणि आमच्या घरी झाली तर एकमेकाला देऊ. आणि खरं पाहता पलकडच्या तीरावर एक मुलगा जन्माला आला सोन्यासारखी कांती असलेला. दोन्ही कुळाचा आहे म्हणून दुकुलक नाव ठेवलं. आणि इकडे ही तीरावर इकडे ह्या नदी तीरावर जन्माला आली म्हणून पारिता नाव ठेवलं. नदीच्या तीरावर जन्माला आली म्हणून. ती पण सुवर्ण कांतीची होती. वयात आल्यानंतर दोघे छान दिसू लागले. ठरल्याप्रमाणे ठरलं, की यांचे लग्न लावून द्यावं. जेव्हा त्याला सांगण्यात आलं, की तुला अमुक-अमुक लावण्यवती, सौंदर्यवती मुलीसोबत लग्न करायचे, तेव्हा त्यांनी कानावर हात ठेवले आणि म्हटले, की "नाही, नाही, नाही, मला तर ब्रह्मचर्य पालन करायचंय." तिलाही सांगितल्यानंतर ती पण म्हटली, की "नाही, नाही, मला तर ब्रह्मचर्य पालन करायचंय." याने गुप्तपणे आपल्या दूतामार्फत तिला निरोप पाठवला, की "हे बघ, तुला जर सांसारिक जीवन जगायचं असेल आणि मैथून धर्म निभवायचा असेल, म्हणजे तुला जर शारीरिक कर्म करून तू सुखी राहायचं असेल, तर तू माझी अपेक्षा करू नको, तू दुसरा मुलगा बघ. कारण मला ब्रह्मचर्याचं पालन करायचंय." ती म्हणते, "स्वामी मला पण तेच करायचंय." पण बळजबरी मायबाप लग्न लावून देतात. लग्न लावून दिल्यानंतर बिचारे लग्न लागल्यानंतर सुद्धा त्या एका रूममध्ये अनेक वर्षेपर्यंत राहतात, परंतु एकमेकाला स्पर्शही करत नाहीत. फुलाचा हारमध्ये टाकून देतात आणि दोघे एकमेकाला स्पर्श करत नाही. दोघं तसंच जीवन जगतात. आणि जेव्हा माता-पिता सगळे मरण पावल्यानंतर दोघंच दोघं असा विचार करतात, की "अरे, आपण तर हे सगळं जीवन सोडून गेलं पाहिजे." आणि म्हणून ते दोघंच दोघं संन्यासी बनतात. ज्या वनामध्ये जातात त्यांच्यासाठी शेखर देवराज सुंदर कुटी पण बनवतो म्हणतात. सुंदर तिथं वर्णन केलं म्हणतात. आणि काही दिवसानंतर दोघांमध्ये एक आंधळेपणा येणार आहे. दोघं दोघं आंधळे होणार आहेत. मग यांचं रक्षण कोण करण? म्हणून तिथं त्यांना येऊन सांगितलं जातं, की "एक काम करा, तुम्ही एक पुत्र प्राप्त करा." तेव्हा ते दोघं म्हणतात, "कसं काय शक्य आहे? अहो, आम्ही ग्रहस्थ असताना एका महालात घरी असताना आम्ही एवढं सुंदर ब्रह्मचर्याचं पालन केलं. आता तर आम्ही श्रमण आहेत. आम्ही तर साधू संन्यासी आहोत आता. आता कसं काय शक्य आहे?" पण त्यांना सांगण्यात येतं. कारण त्यांच्यावरलं संकट ज्यांना समजलेलं असतं, की हे दोघं आंधळे होणार आहेत. म्हणून त्यांना सांगण्यात येते, की तुम्हाला अशा प्रकारचं काही कर्म करण्याची पण आवश्यकता नाही. जे लोक ध्यानामध्ये पारंगत झालेले असतात, त्यांना शरीराचेच कर्म करायची गरज नसतात. जेव्हा कधी तुझी पत्नी, ही संन्यासिनी ऋतुमती होईल, तेव्हा तिच्या बिंबीवरून जरी हात फिरवला तर ती गर्भवती होईल म्हणे.
अनेक लोकांना या गोष्टी फार अंधश्रद्धेच्या आणि फार याच्या वाटतात. पण मोठ्या बंदिशांसोबत चर्चा केल्यानंतर अनेक लोकांना हे अजून माहीतच नाही की सिस्टम आहे कशी. अनेक लोकांना गहिऱ्यामध्ये माहीत नाही, जरा गहिऱ्यामध्ये गेल्यानंतर कळलं. वर करणे थोड्याशा गोष्टी वाटतात, नाही समजल्या थोड्याशा बाजूला लावा. आणि खरंच कालांतरानंतर त्यांना पुत्र झाल्यानंतर त्यांचं नाव सुद्धा अशा पद्धतीने सुव्यवस्थित ठेवलं जातं. आणि खरंच काही दिवसानंतर जेव्हा ते दोघंचे दोघं सुद्धा फळं आणायला जातात आणि एक दिवस ते फळं आणायला गेल्यानंतर हा सुद्धा युवक बनतो, मोठा बनतो आणि ते एका वारुळावर उभे असताना त्यांच्या अंगातून घाम पडता पडता तो घाम त्या वारुळात जातो आणि खाली साप असतो. सापाच्या नाकात घाम गेल्यानंतर तो फार भयान विषारी साप असतो आणि तो एकदम फुसकारल्यामुळं यांनी असं वाकून पाहिल्याबरोबर याच्या दोन्ही डोळ्यात विष जातं आणि दोघं आंधळे बनतात. दोघं आंधळे बनतात. हा घरी वाट पाहतो की आपले माता-पिता का नाही आले? म्हणून तो तिथं जातो तर पाहतो तर ते दोन्ही आंधळे असतात. तर म्हणतात, "बाळ तू इकडे येऊ नको, इथं भयान विषारी साप आहे. आम्हाला नेमकं कळत नाही कुठे जावं म्हणून." मग तो काठी पाठवून त्यांना आपल्या जवळ घेतो आणि रोज नित्य नियमाने न चुकता त्यांची सेवा करतो. त्या पूर्ण वनामध्ये सगळे हरणे, सगळे प्राणी त्याच्या मैत्री बळाने त्याच्या अवतीभोवती राहतात. कुठलेही प्राणी एकमेकांसोबत तेही मैत्री करणं शिकतात. कोणी कोणासोबत अशा प्रकारचं वैर ठेवत नाही आणि असाच तो माता-पितांना पाणी आणण्यासाठी जातो. तिथं इकडं काशी मधला एक राजा असतो. तो सगळं वैभव सोडून आईकडे देऊन हरणाचं मांस खाण्याच्या निमित्ताने तो जंगलामध्ये जातो. तीरंदाज असतो आणि जेव्हा तो पाहतो, तर अरे हा 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 कोण मनुष्य आहे? याच्या अवतीभोवती 2-3 हरणं आहेत आणि काही हरणाच्या पाठीवर सुद्धा मटका ठेवून चालतो. म्हणजे किती आहे? नक्की हा देवता असला पाहिजे, नाहीतर गंधर्व तरी असला पाहिजे. हा मी जर गेलो तर हा देवता जर असेल तर उडून जाईल किंवा हे असेल तर जमिनीवर जाईल. म्हणून मला जर कोणी विचारलं की असा प्राणी पाहिला का मग सांगन. आणि म्हणून जेव्हा ते पाणी भरायसाठी येतात, तर तेव्हा हा बरोबर त्यांना बाण मारतो. मी त्याला घायल करीन आणि मग त्या जवळ जाईल. पण बाण बरोबर त्यांच्या छातीतून निघून विषारी बाण जातो आणि पूर्ण तो रक्तबंबाळ होतो. ते बोधिसत्व असतात. रक्तबंबाळ होतात आणि मग ते बोलताना रक्तबंबाळ झाल्यानंतर सुद्धा त्यांच्यामधून वैरभावना येत. छातीमध्ये बाण विषारी घुसल्यानंतर सुद्धा ते मैत्रीण विचारतात, की कोण आहे? या संपूर्ण जंगलामध्ये मी जेव्हापासून माझ्या माता-पितासोबत, आंधळ्या माता-पितासोबत राहतो, तेव्हापासून कोणीच माझं वैरी नाही. मी कोणासोबतही वैर केलं नाही. आणि कोण आहे की ज्याने बिचाऱ्याने मला बाण मारलेला आहे? माझ्यापासून आपल्याला काय त्रास होता? आणि आणि तुम्ही कशासाठी मला बाण मारला? माझं मांस पण तुमच्या खाण्याच्या काही लायकीचं नाही. असं म्हणून ती गाथा म्हणतात तेव्हा त्याला पश्चाताप होतो राजाला, की "अरे, मी या भल्या माणसाला उगाच मारलं." मग ते येऊन सांगतात, "मी अमुक-अमुक राजा आहे." मग ते म्हणतात राजा म्हणतात की नाही हा त्याला वंदन करतो म्हणतो, की "देव आपण राजा आहात." हां? तर मग म्हणतो, की मग तो सांगतो, की "माझे आंधळे माता-पिता आहेत आणि त्यांचं कसं होईल म्हणे आणि त्यांची सेवा कोण करेल म्हणे. ते बिचारे बिना पाण्याचे असेच नदी कोरडी कोरडी कशी पडावी तशी कोरडी पडून मरून जातील. बस मला त्यांची चिंता आहे. मला बाकी या गोष्टीची चिंता नाही." तो राजा एकदम रडणं-बिवणं सुरू करतो, की "माझ्या हाताने काय घडलं?" मग तो राजा म्हणतो, की "हे बघा, तुम्ही चिंता करू नका. मी आमका राजा आहे, परंतु मी आता काही तिकडे जाणार नाही. मी तर सेवक बनून तुझ्या आई-वडिलांची मी सेवा करेन." तर ते म्हणतात, "ठीक आहे राजन, तसं तुम्ही केलं तर अधिक उत्तम होईल आणि माझ्या माता-पिताची सेवा केली तर खूप चांगली गोष्ट होईल." आणि मग तो त्यांना आई-वडिलांचा मार्ग दाखवतो, की माझ्या डोक्याच्या दिशेनं जर गेलं दक्षिणेकडं, तर 1 किलोमीटरच्या अंतरावर कुटी आहे आणि तिथं माझे आई-वडील आहेत. राजा तिथं जातो. राजाची चाल हे आंधळे असताना सुद्धा तेव्हाच ओळखतात, की आपला मुलगा एवढा संत गतीनं, धीर गतीनं चालत असतो कारण ते बोधिसत्व असतात. राजाचे पाऊल ओळखून ते लगेच म्हणतात, की "आपण जे कोणी आहात, तर तो आमचा पुत्र नक्की नाही. आपण कोण आहात?" तर तो म्हणतो, की "मी आपला मुलगा आहे." तर ते म्हणतात, "नाही, आमच्या मुलाची चाल अशी नाही." मग हा सांगतो, की "मी अमुक राजा आहे." आणि डायरेक्ट सांगावं, की तुमच्या मुलाला मी मारलेलं आहे. तर मग हे एकदम व्याकुळ होऊन यांचं हृदय फाटून मरतील. म्हणून तो त्यांना प्रेमाने सांगतो, की "मी इथं तुमच्यासाठी पाणी घेऊन आलेलो आहे." ते म्हणतात, "पाणी ठीक आहे, परंतु अगोदर आम्हाला सांगा, की आपलं येण्याचं प्रयोजन काय? मी राजा आहे आणि तुमची सेवा करू इच्छितो." ते म्हणतात, "नाही राजन, आमची सेवा करणं हे नाही. तुम्ही आमचे तर देव आहात आणि तुम्ही आमची का सेवा करावी? कारण तुमच्या मुलाचा माझ्या हातून घात झालेला आहे." तर घात झालं म्हणल्याबरोबर ती जी असती, ती थोडीसं रडणं सुरू करते, व्याकुळ होती. परंतु हा जो दुकुल असतो, हा म्हणतो, की "भारे रडू नको आणि राजाला पण कोप देऊ नकोस. राजाला सुद्धा कोप देऊ नकोस. कष्टी व्याकुळ होऊ नकोस. आपण मैत्रीनं जिंकू. मैत्रीने हे काम करू." आणि मग ती बिचारी रडता-रडता त्या राजाला म्हणते, की "राजा, तू
तू एक काम कर, आम्हाला पाणी नको, पण आमचा पुत्र कुठं पडलेला आहे, फक्त तिथपर्यंत घेऊन चालशील का आम्हाला काठीला पकडून? तर म्हणे हो चला म्हणे. मग ही गोष्ट म्हणतात देवतांमध्ये पण कळते, तर एक देवता पण तिथे येते. राजाचं मन सगळ्याचं वळलं पाहिजे. आणि ते दोघं जेव्हा येतात, तर बाप आई ते त्यांचं डोकं बोधिसत्व रक्तबांबाळ झाले, त्यांचं डोकं आपल्या मांडीवर घेतात. बाप त्यांचे पाय दाबत बसतो आणि मग तिथं त्यांचे ते गुण वर्णन करणं सुरू करतात, की आमचा पुत्र हा कसा होता. सत्यक्रिया करतात. आणि मग आई पहिली सत्यक्रिया करते, की हा माझा पुत्र ग्रस्त जीवनामध्ये सुद्धा याने कधीही ब्रह्मचर्य तोडलेलं नाही. हा धर्मवान राहिलेला आहे. जर याने खरंच कधीच ब्रह्मचर्य तोडलं नसेल, तर हा जीवित होऊ दे. जर याने कधीच हा धर्म तोडला नसेल, मानव धर्म तोडला नसेल, तर हा जीवित होऊ दे. याने जर खरं मनोभावे आंधळ्या माता पिताची अंतकरणातून वरवर सोंग ढोंगाने नाही, अंतकरणातून जर मनोभावे सेवा केली असेल, तर हा जीवित होऊ दे. अशी तिनं 7 गुणांनी त्याची वेगवेगळी प्रशंसा केली. आणि या संपल्या सगळ्या जंगलामध्ये तो राहिला, पण कधी कोणाची हत्या केली नाही. हे जर सत्य असेल, तर या सत्याच्या बळाने तो असं होऊ दे. आणि तीच गाथा बापाने सुद्धा म्हटली. आणि त्यांचं ते मरण पावलेच नव्हते. त्यांचं विषाने ते पूर्ण स्तब्ध झाले होते आणि हळू त्यांचं शरीर उष्ण होत जाऊन ते सगळं त्या सत्यक्रियाच्या पुण्यबळाने, माता-पिताच्या पुण्यबळाने तेही होशवर आले. त्यांची विषबाधाही सुद्धा नष्ट झाली. या सत्यक्रियेनं. आणि ते जीव झाले आणि माता-पितांनाही डोळे आले. आणि जेव्हा ही गोष्ट राजाला कळली, तेव्हा राजाने पाहिले की अरे म्हणे या सत्यक्रियेमध्ये आणि जंगलामध्ये राहून या सगळ्या पशु प्राण्यामध्ये राहून सुद्धा बिचारे यांच्यासोबत मैत्रीण वागतात आणि मी गावात राहून यांचे मांस खाण्यासाठी आलो इकडं. मग तेव्हा ते बोधिसत्व त्या राजाला सांगतात की राजन, या मृगांना आणि हरणीला मारण्यास काही अर्थ नाही. तुम्ही यांच्यावर मैत्री करा. आणि म्हणून त्यांना ते पानाती आणि पंचशील देतात. राजा सुद्धा इकडे येतो आणि राजा येऊन आपलं राज्य घेतो, न्यायानं राज्य करतो. तिथून पुढे तो कुठल्याही प्राण्याला मारणं सोडून देतो. आणि भगवान पूर्ण ह्या पूर्ण स्टोरीची सांगताना म्हणतात, की भिक्षूंनो, तेव्हा जो राजा होता, तर तो आताचा आनंदच होता म्हणे. त्या आताचा जो आनंद होता म्हणे, तो जेव्हा शक्र होता म्हणे, तो अनिरुद्ध होता म्हणे. आणि तेव्हाचे जे माता-पिता होते ना म्हणे, तर ते हे महाकाश्यप आणि कात्यायनी जे आहे ना म्हणे, कपिलाईनी, तर हे महाकाश्यपाची स्टोरी नंतर मी तुम्हाला ती सविस्तर सांगणार आहे. कधी एकदा मला वाटतं सकाळच्या सत्रात सांगितलेली आहे. तर ते पण लग्न झाल्यानंतर 16 वर्षापर्यंत एकमेकाला स्पर्शही केला नव्हता दोघांनी, ब्रह्मचर्याचं पालन केलं होतं. आणि जेव्हा ते दोघं भगवंताच्या काळामध्ये महाकाश्यप आणि त्यांची पत्नी दोघं विभक्त झाले होते, तेव्हा धरणी कंपित झाली होती. सगळे भिक्षू भयभीत झाले. भगवान का कंपित झाली? तर भगवान म्हणाले आज पवित्र 2 जोडप्यानं आज विभक्त झालेले आहेत. का झाले? कारण काही लोक म्हणे असा कसा संन्यासी रे, बायकोला घेऊन संगच राहतो. पण लोकांना काय माहित, की अगोदर ग्रस्त होते तरी 16 वर्ष एका पलंगावर झोपले तरी यांनी साधा एकमेकाला स्पर्श केला नाही, त्या फुलालाही स्पर्श होऊ दिला नाही. एवढे ग्रस्त जीवनात राहिले, तर संन्यासी जीवनात ते चांगलं वागतील. पण तो म्हणाले की भारी रडू नको, कारण लोकांचं बी बरोबर आहे, की संन्याशासोबत महिला पाहिले की त्यांना लगेच ते उत्पन्न होतं, म्हणून आपण आज विभक्त होऊ म्हणे. आणि म्हणून आज एक भिक्षूंनो, ते पवित्र जोडपं विभक्त झालं म्हणून या पृथ्वीने सुद्धा त्यांच्या पवित्रतेची साक्ष दिली म्हणून धरणी कंपित झाली. हे महाकाश्यपांचे खूप सुंदर वर्णन आहे. जेव्हा ते बुद्ध असताना त्यांचे शिष्य बनून येतात, पण त्या भावामध्ये ते माता पिता होते. तर म्हणे ते माता पिता होते. आणि जो त्यांचा पुत्र जो होता म्हणे, ते दुसरं तिसरं कोण नसून मीच होतो भिक्षूंनो. आणि मग भिक्षूंनो, मी तेव्हा सम्यक बुद्ध पण नव्हतो, पण तेव्हा सुद्धा विषारी बाण सुद्धा छातीत लागला असताना सुद्धा मी कधीही क्रोधाने, वैराने नाही बोललो, तर मी मैत्रीने बोललो. माझे माता-पिता सुद्धा मैत्रीनेच बोलले. आणि म्हणून भिक्षूंनो, की अशा पद्धतीनं हे सगळा सद्धर्म हा मैत्री भावनेमध्ये पारंगत असला पाहिजे. बाबासाहेबांनी सुद्धा कधीही मैत्री सोडली नाही. बाबासाहेबांनी कधी रक्तपात होऊ दिला नाही. बाबासाहेब कठोरतेने बोलले. सगळ्यांना हे केलं, सगळ्यांना सांगितलं, की खबरदार म्हणे लोकांवर अन्याय अत्याचार झाला तर, पण कधी लोकांना रक्तपाताची भाषा, बदल्याची भावना शिकवली नाही. आणि म्हणून त्याला म्हणतात मैत्री चित्त, त्याला म्हणतात मैत्री बळ. आणि म्हणून आजच्या या शुभमंगल प्रसंगी जास्त उपदेश न देता आज आपण इथेच या मैत्री भावनेला अनेक अशी उदाहरणं आहेत, अनेक उदाहरणं आहेत, खूप उदाहरणं आहेत. जे की 1, 2, 3 प्रवचनामध्ये नाही होऊ शकत, परंतु वेळेच्या अभावी आपण मैत्री भावना केली पाहिजे. या सगळ्या लोकांना मैत्री भावनेनं कळो, की बाबासाहेबांनी मानवाच्या विरोधातले हे दिवाळी, दसरा ह्या भानगडी न साजऱ्या करता, अरे मानवावर मैत्री करायची शिका. मैत्री करा आणि मैत्री करूनच सगळ्यांचं कल्याण होईल आणि मैत्रीचं सगळ्यांचं भलं होईल. म्हणून आजच्या या क्षणी सर्वांच्या प्रती मैत्री भावना करतो. सर्वांचं मंगळ हो, सर्वांचं कल्याण हो. ज्यांना विपස්සना समजली त्यांचंही मंगळ हो. ज्यांना नाही समजले त्यांचंही मंगळ हो.
जे बिचारे मानवाच्या प्रती चातुर्वर्ण व्यवस्था पसरवण्यासाठी प्रयत्न करतात, त्यांच्याही चित्तातली ती चातुर्वर्ण व्यवस्था दूर होऊ. जे मानवतेसाठी काम करतात त्यांचं खूप भलं होऊ, त्यांचं खूप मंगल होऊ. सगळ्यांना मानव धर्म समजू, सगळे मैत्रीवान बनो, सगळे एकमेकावर प्रेम करो, सर्वांचं मंगल हो. भारत बौद्धमय हो, विश्वधम्म राज्य हो. भवतु सब मंगलम, भवतु सब मंगलम, भवतु सब मंगलम. साधु साधु साधु. दुखी देख करुणा जगी, ऐसा ब्रह्म विहार. सुखी देख मुदिता जगे, ऐसा ब्रह्म विहार. विषम स्थिति में समता जगे, ऐसा ब्रह्म विहार. सबके प्रति मैत्री जगे, ऐसा ब्रह्म विहार. ऐसा ब्रह्म विहार. जो जो दुखियारे है, सभी दुख से दूर हो. जो जो जन्म लिए है, उसका मंगल हो. जो जो पीड़ा में व्याधि में आज पीड़ित है, वो सभी पीड़ा मुक्त हो. मेरे सुख और शांति का लाभ सभी को हो. सबका मंगल हो. जल के थल के और गगन की प्राणी सुखिया हो. दसों दिशाओं के सब प्राणी मंगल लाभी हो. सबका मंगल हो, सबका भला हो. सबकी स्वस्थ मुक्ती हो. सर्वांचे मंगल हो, सर्वांचे कल्याण हो. सर्वजण सुखी हो, सुखी हो, सुखी हो. आज आपण इथेच थांबणार आहोत. कोणाचे काही पर्सनल क्वेश्चन असणार तर कमेंट बॉक्समध्ये भंतेजींचा नंबर शेअर केला आहे. आपण त्यांना पर्सनल कॉल किंवा मेसेज करून विचारू शकता. सर्वांनी व्हिडिओला लाईक करा व शेअर करून आपली पुण्य पारमिता अर्जित करा. तसंच ज्ञान सत्यशोधक या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढील प्रवचनचे नोटिफिकेशन मिळत राहतील. वंदामी भंतेजी. सर्वांचे मंगल हो. 6 डिसेंबरच्या महाप्रयाण दिनानिमित्त श्रामणेर आणि श्रामणेरीचं शिबिर आयोजित केलेलं आहे. ज्यांना सहभागी व्हायचं असेल त्यांनी आपलं पूर्ण नाव, डेट ऑफ बर्थ, ॲड्रेस आणि व्हॉट्सअप नंबर जे दिलेले नंबर आहेत त्यावर आपण ते कळवावं. नोंदणी केल्याशिवाय सहभागी होणं थोडंसं कठीण होईल, तर आपण ते अवश्य करावं. ज्या मुली सामनेरी होऊ इच्छितात
त्यांनी अवश्य लवकर कळवावं, कारण त्यांना आपल्या घरीच आपल्या आकाराचे लंब्या बाह्याचे 2 शर्ट जे की चिवराशी किंवा अशा भगव्या रंगाशी मिळते-जुळते होईल असे घेऊन शिवून यायचं आहे. ते स्वतःच आपण आणायचे आहे, कारण तसे शर्ट आमच्याकडे नाही आहेत. बाकी चिवर आहे, अंतर्वस्त्र आहे, बाकी कमरबंद सगळं काय आहे. फक्त तशा प्रकारचे लंब्या बाह्याचे 2 शर्ट आपण शिवून आणायचे, ज्यांना सहभागी व्हायचं आहे महिलांना, मुलींना. त्यांनी आपल्या आपल्या मापाचे तसे बनवून आणायचे आहेत. त्यांनी आपलं नाव, डेट ऑफ बर्थ पूर्ण, कारण की आम्हाला इकडे बसवताना ज्यांचं वय जशा पद्धतीने असतं तसं सिनियरिटीने बसवावं लागतं आणि आपण तो प्रोग्राम लाईव्ह दाखवू. त्यामुळे थोडासा तेवढा वेळ आपला त्यामध्ये जाऊ नये, म्हणून सगळ्यांनी अगोदर नोंदणी करणं सुरू करा. आपलं नाव पाठवणं सुरू करा आणि 6 डिसेंबरच्या अनुषंगाने आपण ते 10 दिवसाचं श्रामणेर शिबिर आयोजित केलेलं आहे. प्रत्येकांना त्यांच्यासाठी नाश्ता, फलाहार, भोजनादी सगळं दानपुण्य करण्याची आपल्या सर्वांना खुली पारमिता बनवण्याची खुली सूट आहे. त्याचबरोबर 6 डिसेंबरचा कार्यक्रम आपण संघदान दरवर्षी करतो. तर ह्याही वर्षी आपण संघदान करणार आहोत. जवळजवळ 60-70 भिक्षू येतील. तर ह्या वर्षी भिक्षूंना एक अरहंत भिक्षूंनी कांबळी वाटल्या होत्या. कांबळीचं दान दिलं होतं, घोंगडीचं दान दिलं होतं. तर माझ्या चित्तामध्ये आलेलं आहे, की ह्या वर्षी आपण भिक्खू संघाला घोंगडी, स्वेटर, टोपी, सॉक्स आदी अशा गरम वस्त्रांचं दान देणार आहोत. ज्यांना कोणाला असं वाटत असेल, की हा आमच्याही परिवारातून काही घोंगडीचं दान, काही स्वेटरांचं दान किंवा काही टोप्यांचं दान जावं, त्यांनी सुद्धा नावाच्या नोंदण्या करणं सुरू कराव्या किंवा ते ठरलेल्या दिलेल्या अकाउंट नंबरवर सुद्धा पैसे पाठवून आम्ही स्वतः सुद्धा सेम आकाराच्या काही घोंगड्या बनवणाऱ्या लोकांचा मी शोध घेत आहे. ते जेणेकरून त्या ओरिजिनल पद्धतीने मिळतील, की जेणेकरून जे लाभ अरहंताने ते वाटल्यानंतर जे लाभ झाले होते, ते लाभ वर्तमानातल्या बाबासाहेबांच्याही अनुयायाला मिळावेत आणि त्यांचंही मंगल व्हावं, त्यांचं कल्याण व्हावं हा निर्मळ हेतू ठेवून 6 डिसेंबरच्या संघदानामध्ये आपण सर्वांनी सहभागी व्हावे. 6 डिसेंबरला सुद्धा आपण भोजन सगळ्या सगळ्या उपासक उपासिकांसाठी सुद्धा ठेवतो. तेव्हा सगळ्या लोकांना खुली सूट असते. कोणी तेलाचे डबे दान करतात, कोणी साखर दान करतात, कोणी गव्हाचे पीठ आदी दान करतात किंवा वेगवेगळ्या प्रकारचे लोक दान करतात, की सगळे मिळून आपल्या बाबांसाठी, की जसं कोणाचेही दारू पिणारे जरी वडील मरण पावले, तर लोक त्यांच्यासाठी पुण्यानुमोदन करतात, की 5-25 लोकांना जेवू घालतात, कोण्या भंतीजीला चिवरदान आदी करतात. अरे हा सर्वांचा धर्मवान पिता. जसं त्यांचं लेकरू मेल्यानंतर, राजरत्न मेल्यानंतर ते म्हटले, "रामू, तुला आणि मला 4-5 लेकरांचाच आई-बाबा नाही व्हायचं, कोटी-कोटी लेकरांचा आई-बाबा व्हायचंय." त्या आपल्या साऱ्या लेकरांचं कर्तव्य आहे, की त्या बाबाच्या नावाने आपण सगळ्यांनी एक पुण्याचं अनुमोदन म्हणून संघदान केलं पाहिजे, चिवरदान केलं पाहिजे किंवा जे जे काही ठरलं ते वेगळ्या प्रकारचं दान करून ते पुण्य सारं आपल्या बाबाला अर्जित केलं पाहिजे. आणि मग आपण सगळ्यांना एक ती खुली पुण्य संधी आहे. आपण सर्वांनी ती पारमिता पूर्ण करावी आणि आपलं पुण्य अर्जित करावं. सर्वांचं मंगल हो. सूचना संपली.